नमस्कार. शाबर मंत्र कार्यशाळा आपण त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या निमित्ताने या कार्यशाळेला सुरुवात करतोय. त्रिपुरी पौर्णिमा ला सुरुवात करायची हे थोडंसं आहे त्यावेळी ठरलं, पण तो खूप अप्रतिम योग आहे. कसा ते बघूया. तारीखही सुंदर आहे आणि त्रिपुरी पौर्णिमाही आहे. सो शाबर मंत्र या कार्यशाळेची थोडी माहिती आज आपण बघणार आहोत. आणि जसं इथल्या अनेकांना माहिती आहे की संपूर्ण डिप्लोमा किंवा लेव्हल 1 या 2 प्रकारे ही कार्यशाळा करता येईल. लेव्हल 1 अशासाठी की काही जणांना असं वाटतं आहे की डिप्लोमा मध्ये काय आहे काय नाही, थोडंसं क्लॅरिटी नाही नसावी कदाचित, पण नुसती लेव्हल 1 पण करता येते. तर मुळात शाबर मंत्र हे काय आहे बघण्याआधी त्याचं टेक्निकल डिटेल्स बघूया. जशा आपण पास्ट लाईफ रिग्रेशन घेतो, रेकी घेतो किंवा फॅमिली कॉन्स्टलेशन घेतो, अशी ज्यांनी कोणी या कार्यशाळा अटेंड केल्या आहेत त्याच्यामध्ये द हिलिंग लॅब आणि संवादमध्ये जो एक फॉर्मॅट वापरला जातो, जो एक स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा आपण जगात सगळीकडे ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचा जो रजिस्टर्ड फॉर्मॅट आहे तोच आपण वापरतो, ज्याच्यामध्ये लेव्हल्स असतात. प्रत्येक प्रत्येक शास्त्रानुसार त्याच्यामध्ये स्तर आहेत वेगवेगळे. लेव्हल 1, लेव्हल 2, एक स्तर पहिला, स्तर दुसरा, अशा प्रकारे हे वेगवेगळे स्तर असल्यामुळे अर्थात त्या प्रत्येक स्तराचा सिलेबस आहे, हा भाग एक आहेच. सिमिलरली शाबर मंत्रामध्ये मी जेव्हा शाबर मंत्र पहिल्यांदा हा विषय विषय पहिल्यांदा हाताळला होता, खूप वर्ष झाली त्याला. अम, जेव्हा काही वैयक्तिक साधना आणि काही मास्टर्स बरोबरच्या साधना असं जेव्हा केलं होतं, तेव्हा त्याच्यामध्ये साधारणतः 5 लेवल्स होत्या. या 5 लेवल्स 4 किंवा 5 अशा 2 प्रकारे ह्या लेवल्स शिकवल्या जातात. शाबर मंत्रांच्या कार्यशाळा माझ्या माहितीप्रमाणे इतक्या डिटेल कार्यशाळा माझ्या माहितीप्रमाणे कुठे होत नाहीत. होत असतील तर कदाचित मला माहिती नसेल. तर ते आपणही म्हणजे खूप वर्षांपूर्वी ही कार्यशाळा घेतली होती. तेव्हा रेसिडेन्शियल घेतली होती आणि रेसिडेन्शियलमध्ये काही वेगळ्या गोष्टी होत्या. पण तीच साधनं आपण घेणार आहोत आणि ती ऑनलाईन स्वरूपात घेणार आहोत. मग ह्या 2 प्रकारे जेव्हा वर्कशॉप असतं, तेव्हा शाबर मंत्रामध्ये लेव्हल असल्यामुळे त्या 5 लेव्हल स्वतंत्र सुद्धा करता येतात किंवा त्या कंबाईन सुद्धा करता येतात. त्या कंबाईन करण्याचा फायदा असा असतो, की आपण त्या मर्ज करतो. अगदी एक तोडून लेव्हल घ्यायला लागते असं नाही. म्हणजे प्रत्येक लेव्हलचा सिलेबस आहे, पण आपण जेव्हा एकत्रच डिप्लोमा करतोय तेव्हा तो खूप इन डेप्थ होतो. असं नाही की फक्त लेव्हल 1च आपण त्यात बघणार आहोत असं. मग अशी शास्त्र जी असतात त्याला लेव्हल वाईज करायला गेलं तर थोड्याशा लिमिटेशन येतात, कारण तो विषय एवढा खोल आहे, एवढा मोठा आहे की आपण त्याच्यात किती किती कमी कव्हर करणार असं होतं. आणि म्हणून सगळ्या लेव्हलचं एकत्रितपणे हा डिप्लोमा आहे. डिप्लोमामध्ये अगदी स्क्रॅच पासून आपण शाबर मंत्र हा विषय बघणार आहोत. त्यातलं इंट्रोडक्शन आज बघणार आहोत. आणि जे कोणी फक्त लेव्हल 1 करणार आहेत त्यांचे अर्थात आपण एक स्वतंत्र बॅच घेऊ शकतो किंवा सुरुवातीचे काही सेशन्स तुम्ही डिप्लोमा बरोबर सुद्धा करू शकणार आहात, काहीच प्रश्न नाही. पण नंतर आपण 2 वेगळ्या बॅचेस करू, कारण थोडंसं इनडेप्थ आहे डिप्लोमाचं आणि डिटेल जास्त आहे त्याच्यामध्ये. लेव्हल 1 मध्ये नुसतं मंत्रांवर जास्त भर आहे, आपण थिअरीमध्ये खूप बघणार नाही. पण याची थिअरी खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याकडे आज वळूया. तर मुळात शाबर मंत्र म्हणजे काय हे थोडंसं बघूया आणि त्याची सुरुवात कुठे झाली आणि काय असं सगळं. शाबर विद्या किंवा त्याला शाबरी मंत्र असं पण म्हणतात. शबरी मंत्र नाही म्हणत, शाबरी मंत्र, शाबरी विद्या किंवा शाबर मंत्र असे 2-3 तुम्हाला त्याच्यामध्ये प्रघात दिसतील. आपण संस्कृत मंत्र बघताना असं बघितलं होतं, यंत्र, मंत्र आणि तंत्र हा विषय आपण बघितला होता. तर मंत्रशास्त्र असं जेव्हा आपण म्हणतो, तर मंत्रशास्त्र इज अ बिग अम्ब्रेला, एक मोठी अम्ब्रेला आहे. ओके, त्याच्यातलं एक स्पेशलायझेशन शाबर मंत्र आहे. हम्म? मग आपण शाबर मंत्र आधी का शिकतोय आणि मंत्रशास्त्र हा विषय अनेकांना, इथे असलेल्या अनेकांना आणि इतरही अनेक ग्रुपवरती आपल्या मंत्रशास्त्र कार्यशाळा घ्यावी अशी एक रिक्वेस्ट होती.
पण आपण मुख्य मंत्रशास्त्र न घेता शाबर मंत्र का घेतोय हे आधी बघूया. मंत्रशास्त्र ही एक भली मोठी ब्रॅकेट आहे ज्याच्यात विविध पद्धती येतात. पण मंत्रशास्त्राचा राजा असं काय जर म्हटलं म्हटलं तर त्याला त्याला ती पदवी शाबर मंत्रांना मिळते किंवा शाबरी मंत्रांना मिळते. मग मंत्रशास्त्राचा राजा का? तर हे एक असं स्पेशलायझेशन आहे मंत्रशास्त्रातलं की ज्याच्यामध्ये म्हणजे त्याची त्याची एक थिअरी आहे, त्याचं एक स्ट्रक्चर आहे, हे सगळं आहेच आहे. पण अत्यंत शक्तिशाली, अत्यंत ताकदवर असे याच्यामध्ये मंत्र येतात. हे मंत्र संस्कृत नाहीत. मंत्रशास्त्रापेक्षा खूप वेगळं आहे शाबरी विद्या. हे मंत्र मुळात संस्कृत नाहीत. याचा वेद पुराणांशी काडीमात्र संबंध नाही. हे वैदिक नाहीत, हे पौराणिक नाहीत. आत्तापर्यंत आपण गेली 4-5 वर्ष जे संस्कृतावर आधारित शिकत आलो ते सर्व काही वैदिक आणि पौराणिक होतं. त्याच्यात वेदांमधल्या देवता होत्या. शाबर मंत्रांची साधना ही शक्तीची साधना आहे. याच्यात देवता हा विषय येत नाही. हम्म त्यामुळे हे खूप वेगळं आहे आणि हे शिकायला खूप मजा येईल. कारण उदाहरणार्थ मंत्रशास्त्रामध्ये आपण बघितलं होतं विधी किंवा काही रिच्युअल, काही प्रक्रिया आपण बघितल्या होत्या की नाही. अम, अम, किंवा काय म्हणतो आपण त्याला कर्मकांडातल्या काही प्रक्रिया आहेत, विधी आहेत, विद्या आहेत, असं सगळं याच्यामध्ये येतं. पण शाबर मंत्रांमध्ये न्यास वगैरे असं काही येत नाही. विधी येत नाहीत, न्यास येत नाही. विद्या येते, सिद्धी क्रिया येतात, हवन थोड्या प्रमाणात, पण हवन सुद्धा एवढं येत नाही. आपण मंत्रशास्त्र बघताना मणिभद्र किंवा क्रिस्टल्स हा विषय बघितला होता. शाबर मंत्रांमध्ये रुद्र हा एक अत्यंत वेगळा विषय येतो. मग हे शाबर मंत्र कोण, कुठून, काय याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे. अनेक ग्रंथांमध्ये याचं महत्व आहे. 800-900 पानांचे महत्वाचे ग्रंथ आहेत ज्याच्यावर आधारित संपूर्ण डिप्लोमा कार्यशाळा असणार आहे. तर रामचरितमानस, तुलसीदासाचं रामचरितमानस जर ऐकलं असेल, याच्यामध्ये एक सुंदर श्लोक येतो. कलिबिलोकी जगहित हर गिरिजा, साबर मंत्र जाल जिन्ह सिरिजा. थोडस कळायला अवघड आहे. कलिबिलोकी, कली शब्द महत्वाचा. कलिबिलोकी जगहित हर गिरिजा, साबर मंत्र जाल जिन्ह सिरिजा, अनमिल आखर अर्थ न जापू, प्रगट प्रभाव महेश प्रतापू. असं त्याचं पहिला उगम आहे तो रामचरितमानस. आता रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलं. कुठल्याही वैदिक ऋषीमुनींचा तिथे संबंध येत नाही. मग तुलसीदास कोण होता? अत्यंत सामान्य, आपल्यासारखा अत्यंत सामान्य माणूस होता. म्हणजे तुम्ही सगळ्या अतिसामान्य आहात असं मला म्हणायचं नाही, पण एका सामान्य कुटुंबातनं आलेला, असं काही खूप मोठा कोणी पंडित नव्हता, कोणी आध्यात्मिक कोणी नव्हता, कोणी गुरु नव्हता. त्याचं त्याच्या बायकोवरती अतिशय प्रेम होतं आणि इतकं की तो संपूर्णपणे आपल्या बायकोच्या प्रेमामध्येच, सांसारिक प्रेमामध्ये, भौतिक गरजांमध्येच अडकलेला होता. आणि त्याला बायको सोडून, तिचा सहवास सोडून दुसरं काही सुचायचंच नाही, दुसरं काही माहीतच नव्हतं. आणि एके दिवशी त्याची ती बायको त्याला वैतागून भांडणात किंवा कशात तरी असं गमतीत त्याला वैतागून थोडस म्हणाली की तुम्ही जेवढा उठता बसता तिन्ही त्रिकाळ प्रत्येक श्वासात माझा ध्यास केलाय, एवढा ध्यास जर एखाद्या प्रभूचा केला असता तर आज कुठच्या कुठे गेला असतात. आणि हे त्याला कुठेतरी मनाला लागतं आणि तो त्या क्षणाला संन्यास घेतो. आणि नुसता संन्यास घेत नाही, तर तो रामचरित मानस, त्या रामचरित्राचा ध्यास घेतो, रामाचा ध्यास घेतो. नुसता ध्यास घेत नाही, तिथून पुढे तो हनुमानाचा निस्सीम भक्त होतो. आणि इतका भक्त होतो, इतका भक्त होतो की त्याला हनुमान साक्षात साक्षात दर्शन देतो. त्याने हनुमानाला प्रत्यक्ष भेटलेला, रामाला प्रत्यक्ष भेटलेला असा तुलसीदास पुढे तो जगप्रसिद्ध झाला. आणि ह्या तुलसीदासांनी जेव्हा त्याच्या पर्वामध्ये, त्याच्या संन्यासाश्रमामध्ये विविध साधना केल्या, त्याच्यातली सगळ्यात ताकदवान, सगळ्यात महत्वाची साधना होती शाबर मंत्रांची साधना. त्यामुळे तुलसीदासाच्या साहित्यात अनेक शाबर मंत्र येतात. हनुमान चालिसा आपल्याला माहिती आहे. आता त्याच हनुमान चालिसाचा ऍडव्हान्स अर्थ आपल्याला कळेल. आपण जो बघितला होता तो मंत्रशास्त्रात्मक अर्थ, किंवा त्याला प्रत्येक अक्षरांमध्ये आपण तसा तसा अर्थ लावत गेलो. आता शाबर मंत्राच्या अनुषंगाने हनुमान चालिसेचा अर्थ काही काही आज बघूया. मग त्यातले पदव्या, त्यातल्या ओव्या, त्यातल्या चौपाई की कळेल की तो अर्थ खूप बदलून जाईल सहजपणे. मग
कली की जगहित गिरिजा, जगहित हर गिरिजा. आता या तुलसीदासाला अनेक सिद्धी प्राप्त होत्या. हनुमान चालिसा जे आहे, हे हनुमान चालिसा सिद्ध स्तोत्रांपैकी, स्तोत्र नाही म्हणायचं त्याला, चालिसा चालिसा येते. मग ही खूप शक्तिशाली आहे. याचे अनेक आणि अफाट परिणाम आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत, बघितलेले आहेत. ही शक्ती कुठून आली? ही तुलसीदासाच्या शाबर मंत्रांची शक्ती आहे. मग तुलसीदासाला अनेक सिद्धी आणि शक्ती प्राप्त होत्या. अष्टसिद्धी नवनिधीके दाता असं त्याच्यामध्ये तुलसीदासांनी हनुमानाचं वर्णन केलंय. दाता म्हणजे देणारा. त्याला काय सुचवायचं की मला 8 सिद्धी आणि 9 निधींचं दर्शन देणारा असा हा हनुमान. दाता म्हणजे प्रत्यक्ष मला देणारा असं तो तिथे सांगतो की असा हनुमान आहे. मग कली बिलो की जगहित गिरिजा, जगहित हर गिरिजा. कली म्हणजे कलियुग, बिलोकी म्हणजे लोकी, या लोकामध्ये. मग कलियुगामध्ये जगहित हर गिरिजा, हर म्हणजे शंकर आणि गिरिजा म्हणजे पार्वती. शंकर पार्वतीचा संवाद, सगळ्या आगमशास्त्रांचा उगम हा शंकर पार्वतीच्या गप्पांमध्ये होतो. शाबर मंत्राची तीच गोष्ट आहे जी स्वरयोगाची आहे, की शंकर पार्वती एकदा गप्पा मारत बसलेले आहेत आणि पार्वती शंकराला प्रश्न असा विचारते त्या कैलासावरती की अहो महादेवा, हे सगळं तुमचं वेद, ब्रह्मा विष्णू महेश, अमुक तमुक, हे सगळं ठीक आहे, पण हे फार क्लिष्ट आहे. हे काही सामान्यातल्या सामान्य माणसासाठी बरोबर नाही. हे तुमचं सगळं जे शास्त्र बिस्त्र तुम्ही म्हणता आहात, ही फार क्लिष्ट आहेत. जसं आपल्याला प्रश्न पडतो की अरे, हे संस्कृत मंत्र म्हणायला अवघड आहेत. गिरिजेचा हाच प्रश्न होता. संस्कृत सस्वरादी असं ती म्हणते की संस्कृताला सस्वर म्हणावं लागतं. आपण श्रीसूक्त म्हटलंय किंवा कुठलाही वैदिक मंत्र हा त्याच्या त्या स्वर आघातासहितच म्हणावा लागतो. तो गेय करून चालत नाही, त्याचं गाणं करता येत नाही. मग गिरिजा त्याला म्हणते की मग कसं काय, मग प्रत्येकाला कसं काय हे जमेल? एखादा कोणीतरी होईल पंडित, थोडासा त्याचा अध्ययन करेल, कुठल्या गुरुकडून शिकेल आणि त्याचं स्वरासहित, चढ उतारासहित हे शिकेल. पण अदरवाईज हे काही तुझं बरोबर नाही, तुमची सिस्टीम बरोबर नाहीये, त्यामध्ये खूप गोंधळ आहेत आणि सामान्य माणसाला कली महत्वाचा, आणि कलियुगात माणूस याच्याकडे फिरकणार नाही असं गिरिजा त्याला सांगते. मग कलियुगाच्या अनेक आगमशास्त्रांमधलं शाबर मंत्र हे एक जबरदस्त शास्त्र येतं. जसं 20 वर्षापूर्वी असेल योगशास्त्र अचानक उफाळून वर आलं. तोपर्यंत योगशास्त्र होतं, पण ते असंच काहीतरी साधू ऋषी, म्हणजे तू काय आता म्हातारी झालीस की काय, अशा अशा पद्धतीत योगशास्त्राकडे लोक बघायचे की हे काय करते. आणि आता योगशास्त्र हे एक स्टेटस आणि फॅशन सिम्बल आहे, फॅशन ट्रेंड आहे तो. तर खूप पूर्वी शंकर आणि पार्वतीला हे सांगून ठेवलंय की कलियुगामध्ये या शाबर मंत्रांचा ट्रेंड येईल, ह्याची एक फॅशन येईल, आणि ती इतकी येईल, यायची अजून आली नाहीये, पण अजून एक 15-20 वर्ष जातील कदाचित. पण शंकर काय म्हणतो, कली बिलो की जगहित हर गिरिजा. तर कलियुगामध्ये पार्वती असं म्हणते की माणसाला एवढा वेळ नाहीये, हो तो स्वर लावेल आणि ते सस्वर संस्कृत शिकेल, असं संस्कृत शिकवणारी माणसं कलियुगात सापडणार नाहीत आणि मग हे अवघड होऊन जाईल. तर असं काहीतरी पाहिजे की जे माणसाला, साध्या साध्या माणसाला, अनपढ माणसाला, अक्षर म्हणतो की नाही, अनक्षर असा छान शब्द येतो अवधी भाषेत. सो अनक्षर को, अनपढ़ को भी आना चाहिए, असं काहीतरी असलं पाहिजे. तेव्हा शंकर हसून सांगतो की ह्याच कलियुगाच्या एका महत्वाची साधना म्हणजे साबर मंत्र जाल. जाल म्हणजे माया जाल म्हणतो की नाही, इंटरनेट जाल, अंतर्जाल म्हणतात तसं. साबर मंत्र जाल जिन्न सिरे जा. हे साबर मंत्रांचं जे जाल आहे ते मी इकडे टाकून ठेवलेलं आहे. ते जेव्हा ज्याला कळायचं तेव्हा त्याला कळेल. कशासाठी? जगाच्या हितासाठी मी या साबर मंत्रांचा एक समूह, एक संघटन किंवा त्याचा एक ग्रुप, त्याचा एक सामूहिक अशी काहीतरी एक विद्या ठेवलेली आहे. मग त्याचं काय, अनमिल अखर अर्थ न जापू, त्याचं त्याचं वर्णन एका वाक्यात येतं. अनमिल, अनमिल म्हणजे त्याचा काही मेळ नाहीये, एकमेकांशी त्या अक्षरांचा काही संबंध नाहीये, म्हणजे तिथे व्याकरण नाहीये मुळामध्ये. तर शाबर मंत्रांमध्ये मी रोज ठाण्यात मी रोज ऑफिसला जाते, हे एक व्याकरणबद्ध वाक्य आहे, बरोबर. पण शाबर मंत्र असं पण म्हणू शकतात, ऑफिस जाते मी रोज अलीकडे, असं काहीही त्याच्यामध्ये येऊ शकतं. शाबर मंत्र हे अनमिल,
ते काहीही कोणाचा कशाला मेल नाही. जसे आपण स्विचवर्ड बघितले होते की नाही, आता स्विचवर्ड आणि ह्याचा थोडा संदर्भ कळेल. तर ते अनमिला आहे. त्याचा काही तुला मेल अक्षरांचा काही मेळ-बिळ लावू नको. संस्कृतासारखा अक्षरांचा अर्थ-बिर्थ असा काही संबंध येत नाही इकडे. आखर अर्थ न जापो. अर्थ म्हणजे याचा काही अर्थ नाही. ज्याचा काहीही अर्थ नाही असे अर्थ असे शाबर मंत्र मी कलियुगाला देऊन जातो. आखर त्याचं काही खरं आणि आखर किंवा मिल आणि अनमिल असे त्याचे पाठभेद करता येईल. सो हे मंत्र कसे आहेत, त्यांचा एकमेकांमध्ये ताळ नाही, ज्याच्यात व्याकरण नाही, त्याचा काही ठराविक अर्थ नाही आणि न जापू. पुढे काय म्हटले त्यांनी, अनमिल आखर अर्थ न जापू. त्याचे जप-बिप करायची गरज नाही. म्हणजे त्याचा आपण कसं उपांशूमध्ये जप करा, अशा वगैरे गोष्टी संस्कृतात बघतो. तर शंकर असं म्हणतो, की ह्याच्या जप साधना वगैरे करावी लागणार नाही. नामजप साधना वगैरे येत नाही. याच्यामध्ये एक रुद्र किंवा रुद्राक्षाची माळ हा एक एक विद्येचा भाग येतो, जो आपण बघणार आहोत कशी आणि काय. पण अदरवाईज याच्यात जप करायची पण आवश्यकता नाही. तर मग काय आहे? मग याचं सामर्थ्य कशात आहे? प्रगट प्रभाव महेश प्रतापो. फक्त शंकराचं अधिष्ठान हेच याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. तर तो म्हणतो, की शिवाचा प्रताप, शिवाच्या प्रतापाने जे मंत्र पूर्ण आहेत, त्यांना या कशाचीही गरज लागणार नाही. असे मंत्र हे गिरिजे मी कलियुगाला दिलेले आहेत. आणि मग गिरिजा त्याला पुढे विचारते त्या मंत्रांचं इत्थंभूत माहिती. ती माहिती शंकर पुढे देतो. तर या मंत्रांमध्ये विधी क्रिया, सिद्धी क्रिया ही पद्धती येते. सिद्धी क्रिया म्हणजे प्रत्येक मंत्र आणि त्या मंत्र सिद्ध कसा करायचा याची प्रोसेस येते. उदाहरणार्थ, अमुक मंत्र 40 दिवस रोज 5 माळा किंवा 5 वेळा अशा अशा प्रकारे म्हटला असता सिद्ध होतो. अशा सिद्धीच्या क्रिया येतात. शाबर मंत्रांना पूर्णाक्षर मंत्र किंवा पूर्ण मंत्र असं पण म्हटलं जातं. आता शाबर शब्दाचा अर्थ बघूया. शब्द. शब्द या शब्दाचा अम, त्याला म्हणजे भाषा एक शुद्ध भाषा असते आणि एक त्या शुद्ध भाषेचंच एक काही ग्रामीण स्वरूप होत जातं. किंवा अपभ्रंश भाषा असं पण त्याला काही जण म्हणतात. आता मुळात जे फार शुद्ध भाषेचे काय म्हणूया, शुद्ध भाषा हीच फक्त भाषा असं ज्यांचं म्हणणं आहे, ते अशा भाषांना प्राकृत, अपभ्रंश भाषा या कॅटेगरीत टाकतात. पण लिंग्विस्टिक्स किंवा भाषाशास्त्र या अनुषंगाने याच्याकडे बघितलं असता, जगामध्ये शुद्ध आणि अशुद्ध भाषा ही व्यवहाराचा भाग असू शकते. पण जी भाषा एखादं शास्त्र पोहोचवते किंवा ज्या भाषेतून तुम्ही जे कन्वे करता आहात ते पोहोचतं आहे, तर ती भाषा बरोबर आहे. आता तुम्ही कुठे कुठली भाषा बोलता यावर ठरेल की ती शुद्ध का अशुद्ध. अदरवाईज शाबर मंत्रांची भाषा जी आहे, ज्याला अपभ्रंश, प्राकृत किंवा ग्रामीण भाषा म्हटलं जातं, पण तरी सुद्धा ती शुद्ध भाषेसारखी, कारण ते मंत्रच आहेत शेवटी. त्याच्यामुळे त्याचं शुद्धीकरण वगैरे करायला जायचं नाही. ते तसेच आहेत. या शाबर मंत्रांवरती बहुतांश प्रभाव हिंदी आणि उर्दू भाषेचा आहे. उर्दू भाषेमध्ये याला सुलेमानी मंत्र असं पण म्हटलं जातं. आता सुलेमानी मंत्र म्हटलं आणि उर्दू भाषा म्हटलं, एका ठराविक समूहाचा, एका ठराविक संस्कृतीचा त्याच्यावरती प्रभाव आहे, असं साहजिक आपल्याला वाटू शकतं. पण गमतीचा भाग असा, की तंत्र आणि आपण जे शाबरी मंत्र म्हणतोय, ह्या शाबरी मंत्रांचे अनेक ग्रंथ उर्दूमध्ये येतात. आपण जे शाबरी मंत्र शिकणार आहोत, ते सगळे हिंदीवाले म्हणजे हिंदीचा प्रभाव असणारे असे शाबरी मंत्र शिकणार आहोत. हं. मग हिंदीचा प्रभाव असणं आणि त्या हिंदीचे डायलेक्ट, त्याला हिंदीच्या किंवा बोली भाषा असं म्हटलं जातं. याच्यात सगळ्यात पॉवरफुल येतं अयोध्या आणि मिथिला या 2 नगरी. अयोध्या आणि मिथिला या 2 शहरांचं किंवा 2 नगरांचं मुळामध्ये काहीतरी गूढ सामर्थ्य असणाऱ्या अशा या 2 सिटीज आहेत. याचा रामायणाचे घनिष्ठ संबंध आहे. कारण मुळात रामायण हे एक 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 मॅजिकल ग्रंथ आहे. तो एक फेरी टेल कशा असतात किंवा जादूचे कसे वेगवेगळ्या स्टोरीज असतात, तशा प्रकारचं रामायण हे खूप अद्भुत शक्तींनी भरलेलं आहे. म्हणजे रामायणाकडे एक धार्मिक ग्रंथ म्हणून न बघता त्याच्या पलीकडे जाऊन रामाचा विचार केला तर रामचरित आणि रामाचं संपूर्ण चरित्र हे खूप अनाकलनीय, खूप अद्भुत शक्ती
आणि शाबरी शक्तींनी भरलेला आहे, ज्याच्यात एक शबरी येते. त्या शाबरांचे प्रतिकात्मक शिवाचं स्वरूप म्हणून ते शबरी येते. अशी शाबर मंत्रांची श्रद्धा आहे. शाबर मंत्र काय म्हणतात? आमचा आमचा उगम रामायणात आहे. आमचा उगम रामाच्या पायी आहे, रामाच्या ठायी आहे. आणि मग रामायणातल्या अद्भुत गोष्टींमध्ये काय येतं? एकतर मर्यादा पुरुषोत्तम मानवी देहामध्ये रामाचा जन्म येतो आणि या मानवी देहाच्या जन्माच्या कार्याला पूर्ण करणाऱ्या अमानवी शक्ती येतात. हे त्याच्यातलं एक महत्वाचं इप्सित आहे, की रामाचं कार्य पूर्ण कोणी केलं, त्याचं कार्य काय होतं, की रावणवध. रावणवधासाठी विष्णूचं अवतार कार्य. मग रावणवध, रावण कोण होता? मानवी होता का? नाही. रावणाकडे सिद्धी होत्या. त्या सिद्धींचा दाता होता. जगातल्या सर्व सिद्धी, रावणाला ज्या सिद्धी प्राप्त होत्या त्या शाबर मंत्रांच्या होत्या, कारण तो शिवसाधक होता. तिथे पण एक शाबर मंत्राचं कनेक्शन आहे. शिवाने रावणाला दिलेल्या अनेक शाबर मंत्रांचा उल्लेख याच शंकराच्या ग्रंथांमध्ये येतो. मग रावण एक अद्भुत शक्ती होती, ज्याचं हरण करायचं होतं. अमानवी शक्ती होती आणि दैवी किंवा सिद्धी प्राप्त असलेला पुरुष होता. मग रामाला मदतीला कोण कोण आले? ज्याच्यात महत्वाचं नाव आहे हनुमान. पुन्हा एकदा अमानवी, म्हणजे मनुष्य जातीशी संबंध नसणारी अशा दैवी शक्ती, की ज्यांचा निसर्गाशी जवळचा संबंध आहे. प्राणी योनी, निसर्ग योनी किंवा निसर्ग, प्राणी योनी आणि निसर्गातल्या विविध शक्ती यांच्याशी संदर्भ असलेल्या अनेक घटना आणि अनेक घटक रामायणात येतात. सुग्रीव आहे, नल नील असे तर छोटे छोटे कितीतरी आहेत, पण मुळात हनुमान आहे, जांबुवंत आहे. ही सगळी खूप फॅन्टसी कॅरेक्टर्स आहेत. आपण फेरी टेल सारखं बघितलं किंवा हॅरी पॉटर इमॅजिन केला तर ही कशी मॅजिकल कॅरेक्टर आहेत ना, की एक असा आवाढव्य अस्वल काय येतो, मग एक शेपूट असलेला आणि मानवी देह असलेला आणि हनुमान माकडासारखं वानरासारखं तोंड असलेला हनुमान काय तिथे प्रकट होतो. आणि तो हनुमान संस्कृत पंडित काय आहे. सो असं प्रत्येक कॅरेक्टर खूप वेगळ्या प्रकारे बिल्ड केले आणि मुळात 14 वर्षांचा जंगल हे मुळात एक खूप ते जंगल खूप अद्भुत शक्तींनी भरलेलं होतं आणि त्या अद्भुत शक्तींनीच रामाचं कार्य पुढे नेलं, ज्याच्यात ते छोटे छोटे वानर होते. मग त्या दगडांवरती ते अक्षर लिहिणं ही एक गोष्ट होती आणि त्याच्यात एक शाबरीची गोष्ट येते. तर शाबर मंत्रांच्या साधनेत असं म्हणतात, ही जी शबरीची गोष्ट आहे, शबरीच्या उष्ट्या बोरांची गोष्ट आहे. असं म्हटलं जातं, की ही शबरी विद्येला रामाचा स्पर्श, मुखस्पर्श तिथे झाला, रामायणात झाला. कारण शबरी विद्या ही शब्दांची विद्या आहे. आणि त्या शब्दांना म्हणजे मुख, आपण तोंडानेच शब्द बोलतो की नाही, त्याचं ती प्रतिकात्मक गोष्ट येते, की रामाच्या मुखातून यातलं प्रत्येक जे काही त्याच्या शाबर मंत्रांचे विधी विधी किंवा कर्म येतात, अष्टकर्म. योगशास्त्रात कसं अष्टांग येतं, तसं अष्ट दोन प्रकारे कर्म येतात. तर या प्रत्येक कर्माचं शुद्धीकरण, या प्रत्येक कर्माचा रामाचा मुखस्पर्श झाल्यामुळे ही शाबरी विद्या रामायणामध्ये रामाचा त्याला एक पदस्पर्श, आशीर्वाद, हस्तस्पर्श असं सगळं मिळालेलं आहे. मग ही शाबरी कोण होती? शबरी कोण होती? तर शबर जातीतली एक स्त्री जी रामाची भक्त होती. हे शबर जात याचं जर आपण मेटाफर बघितलं, प्रतिकात्मक बघितलं, तर ते म्हणजे शाबर मंत्र, शाबर मंत्रांचा समूह. आणि हे शाबर मंत्र हे एका आदिवासी दुर्गम शिवसाधक समूहाकडून आले असं जर म्हटलं, तर त्या रामायणामध्ये ती शबरी हे शिवाचं स्वरूप घेऊन किंवा त्या शंकराचं एक शक्तीचं प्रतीक म्हणून तिकडे येते. कशासाठी येते? त्या रामाला आशीर्वाद द्यायला येते आणि त्याच्या कार्यासाठी त्याला सिद्धी प्राप्त करायला येते, जी त्या एका गोष्टीतनं दिल्यात, की त्या गोष्टीतनं तिच्या उष्ट्या बोऱ्यांच्या माध्यमातून रामाला या सर्व सिद्धी पोहोचवल्या जातात. कारण रामाला मर्यादा पुरुषोत्तम अवतार कार्याची गोष्ट आहे. त्याला असं सांगितलंय, की तू तुझ्या सिद्धींचा वापर करू शकत नाहीस. पण आजूबाजूच्या घटकांना असं सांगितलं नाहीये, की तुम्ही रामाला मदत करू शकत नाही. असा तो थोडासा डिप्लोमॅटिक प्लॉट आहे तिकडे, पॉलिटिकल प्लॉट आहे रामायणातला. त्यामुळे रामाला काही माहिती नाही, पण त्याच्या आजूबाजूला येणारे घटक त्याला विविध सिद्धींनी मदत करतात. त्याच्यातली ही शबरी, जी त्याला शाबर सिद्धी प्रदान करते. आणि त्या शाबर सिद्धी काय आहेत हे आपण बघणार आहोत डिप्लोमामध्ये, ज्याच्यामध्ये विधी, क्रिया, सिद्धी, शिवप्रणीत मंत्र हे मुख्य लक्षात ठेवायचं.
याला स्थानीय भाषेतील मंत्र म्हणतात. म्हणजे ते लोकल लोकल भाषांमधले मंत्र येतात किंवा मंत्रांचं लोकलायझेशन असं म्हणू शकतो, की त्या त्या राज्य स्थल कालानुसार याच्यावरती हिंदीचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. अत्यंत ताकदीचे शाबर मंत्र हे अवधी भाषेतले आहेत आणि ही अवधी म्हणजे अयोध्येची भाषा. आणि असं म्हटलं जातं की या अयोध्येच्या भाषेला रामाचा स्पर्श झाल्यामुळे ती भाषाच मुळात खूप संस्कृतापेक्षा म्हणजे संस्कृतासारखी तुल्यबळ भाषा ती झाली आणि म्हणून या अवधी भाषेचं महत्व आहे. मग आपण हे आत्ता शाबर मंत्र कार्यशाळा घेतो आहोत आणि आता लवकरच जानेवारीमध्ये साधारणतः की अयोध्येला एक मोठ्या घटनेचा साक्षीदार संपूर्ण देश संपूर्ण जग होणार आहे. तेव्हा दॅट इज मुहूर्तमेढ म्हणतात ना की तो एक किंवा एक स्थापना म्हणतात ना, ती एक स्थापना आहे आणि तिथून पुढे अयोध्येच्या शक्तींना एक पुन्हा एकदा एक वेगळं अंगण मिळेल. अयोध्येच्या शक्ती पुन्हा एकदा जगामध्ये त्यांचा विस्तार आणि प्रचार होईल असं तिथून काहीतरी चालू होणार आहे. दिस इज अ हिमालयन मास्टर प्लॅन. मग हिमालयन मास्टर कोण ते थोडंसं बघूया. सो मुळात शाबर मंत्र ही शाबर प्रजाती हिमालयात येते. ह्या हिमालयातील लोकसंस्कृतीतले याच्यात शब्द येतात, मंत्र येतात. हे मंत्र शीघ्र फलदायी असतात कारण हिमालयात कोण राहतो? शिव. हिमालयामध्ये कोणाचा वासा आहे? कैलासाचा, शंकराचा. आणि मग कैलासावरती शंकर पार्वती आजही असल्यामुळे हिमालयात केलेल्या साधना या प्रचंड ताकदीच्या साधना आहेत. या साधनांचं महत्व असं की या साधनाच मुळात खूप परिपूर्ण आहेत. म्हणजे याच्यात आणखीन वेगळं तुम्हाला काही करावं लागत नाही. मग त्या परिपूर्ण साधना आणि हिमालयातील साधना म्हणजे नेमकं काय? तर हिमालयातल्या साधना या वैदिक आणि पौराणिक साधनांपेक्षा वेगळ्या आहेत. हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. यज्ञकर्म तिथे सुद्धा आहे. पण त्याचं उदाहरणार्थ शाबर मंत्रांमध्ये 8 कर्म येतात. म्हणजे ज्याच्यात आहे सिद्धी कर्म, रोगनाशन कर्म, आता रोगनाशन किंवा शांती कर्म आहे. मग सिद्ध कर्म म्हणजे काय? तर हिमालयन साधक किंवा मास्टर्स किंवा आपण त्याला त्याच्यात विविध साधना येतात. क्रियायोग ही त्यातली महत्वाची. तर हिमालयातल्या आश्रमांमधल्या या ज्या साधना आहेत याच्यामध्ये काही अद्भुत सिद्धी आहेत. एक उदाहरण देते. आता म्हणजे थोडासा विषयाचं पण इंट्रोडक्शन होईल आणि शाबर मंत्रात काय आहे हे पण कळेल. उदाहरणार्थ सिद्ध कर्म. सिद्ध कर्मांमध्ये हा जो पाठ आहे 8 कर्मांमधलं पहिलं सिद्ध कर्म, याच्यात आपण हा विषय बघतो की काय काय सिद्धी शाबर मंत्र तुम्हाला देऊ शकतात. म्हणजे अक्षरशः आपल्याला सुद्धा देऊ शकतात. आणि याचे अनेक दाखले आहेत. अनेक अनेक. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एक अग्निबंध अशी एक सिद्धी येते. अग्निबंध म्हणजे काय की तुम्ही कढई तापवलीत आणि त्या कढईला अग्नी दिलायत, अग्नी प्रज्वलित केलाय आणि चांगली तापले, त्याच्यात भरपूर तेल किंवा जे काही घातलंय, तर तो उकळत्या तेलात सुद्धा कुठलीही गोष्ट तळली जाणार नाही. अशी जी सिद्धी आहे त्याला अग्निबंध सिद्धी म्हणतात. हे एक मटेरियल उदाहरण दिलं आपण नेहमी स्वयंपाकघरातलं एक उदाहरण घेतो म्हणून. सो उकळत्या तेलामध्ये त्या उकळत्या तेलाने कुठल्याही पदार्थाचं म्हणजे काय आपण काही तळतोय त्याच्यामध्ये तर ते तळलं जाणार नाही. ह्याला अग्निबंध म्हणतात. हाच अग्निबंधाचा एक चमत्कार तुम्ही जर कधी बघितला असेल क्रियायोगाने केलेला, बुवा बाजीवाल्याने केलेल्याबद्दल मी सांगत नाही, क्रियायोगी माणसाने केलेला, तर ते निखाऱ्यावरनं चालू शकतात. निखाऱ्यावरनं चालणं याच्यात काहीही अंधश्रद्धा नाही. हा शाबर मंत्रांच्या सिद्धींचा महिमा आहे. हा शाबर मंत्रांच्या क्रियायोगाच्या सिद्धी आहेत की संपूर्ण अग्नीवरनं त्या अग्नीचा म्हणजे तो अग्नी आपल्याला भाजू न देता त्याच्यावरनं चालता येतं, पाण्यावरनं सरळ चालता येतं. या शाबर मंत्रांच्या सिद्धी आहेत. आता आपण वर्कशॉप घेतोय म्हणून हा डिस्क्लेमर देणं महत्वाचं आहे कारण आपण ज्या देशामध्ये राहतो तिथे याचं स्वरूप थोडंसं वेगळं होऊ शकतं. तर अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय येतो त्यांच्यासाठी. याच्यात म्हणजे क्रियायोगी किंवा बुवाबाजी हे दोन त्याच्यात भाग येतात बरोबर. तर त्यांच्यासाठी कदाचित ते क्रियायोग वगैरे मान्य करत नसतील किंवा त्यांना या सिद्धीच मान्य नसतील, तर आपण त्या विचार प्रणालीचे असू तर तुम्हाला ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण अंधश्रद्धा पसरवणं हा आपला निश्चित हेतू नाही. पण या सिद्धी खऱ्या आहेत आणि ह्या सिद्धी खऱ्या आहेत हे कळायला तुम्हाला शहरात राहून चालणार नाही. मग तुम्ही कधीतरी जा तिकडे, कधीतरी भेटा या व्यक्तींना, शक्तींना, त्या
त्यांना साधू नाही म्हणत, सहसा साधक म्हणतात. साधू हे वैदिक किंवा पौराणिक हे थोडेसे सिव्हिलाइज्ड येतात. शिवाचे जे साधक आहेत, शिवाचे जे शाबर आहेत, हे काय एवढे सिव्हिलाइज नाहीत आपल्यासारखे. ते खूप रौद्र किंवा रांगडे किंवा रफ अँड टफ रॉ म्हणतो ना, असे ते रॉ लुकिंग असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ह्या सिद्धी आहेत. म्हणजे हातातून सोनं निर्मिती करणे किंवा हवेतून काय चेन निर्मिती करणे. ह्याच्यात काही अंधश्रद्धा नाही. हा, हे जादूटोण्यानी पण, जादू म्हणजे आपण जादूचे प्रयोग बघतो तसं हातचलाखीने पण हे करता येतं. नक्की करता येतं. हातातून पाणी काढणे किंवा जमिनीतून पाणी शोधून दाखवणे, ह्या सगळ्या गोष्टी खोटेपणाने पण करता येतात. पण मुळात जे मंत्र किंवा मुळात जी शाबर विद्या आहे ही खोटी नाही. हे विधी खरे आहेत. अशा गोष्टी खरोखर करणारी खरी माणसं आजही भारतामध्ये आहेत. तर कधीतरी त्यांना भेटायचा योग निश्चित येईल. तुम्ही एकदा या मार्गावर आलात की अशी माणसं नक्की भेटतील. आणि हे सगळं जर तुम्ही ऐकलं आणि बघितलं असेल, तर ह्या क्रियायोगाच्या सिद्धी आहेत. दुर्दैव असं की त्यातला क्रियायोग मागे पडून ते काहीतरी बुवाबाजी आहे असं लोकांना वाटायला लागलं. असा समाज आपल्याच समाजात आहे. हे शास्त्राचं नाही, हे माणसाचं दुर्दैव, की तुम्हाला माहीतच नाहीये की अरे हे तुम्हाला पण करता येईल, काही अवघड नाहीये या सगळ्यामध्ये. तर ह्या क्रियायोगाच्या सिद्धी आहेत. सो शाबर मंत्राची साधना ही मंत्र, सिद्धी आणि विद्या या 3 भागांमध्ये येते. हं? विद्या म्हणजे प्रत्येक मंत्राची विद्या दिली जाते. विद्या देणं असं त्याला ती म्हणण्याची पद्धत आहे. सो मग ह्याच्यात ही कर्म येतात, विद्या येतात, विधी येतात. आणि या शाबर मंत्राचे आपण उदाहरणार्थ त्याच्यातले काही महत्वाचे शिकायचे असते. उदाहरणार्थ सांगते की हनुमान चालीसा, बजरंग बाण. तर हे अख्खं नाही आपण शिकणार आहोत, कारण तो एक स्वतंत्र वर्कशॉपचा विषय होईल. ते आपण कधीतरी वेगळं घेऊया. या वर्षीच्या हनुमान जयंतीला बजरंग बाण घ्यायचं असं डोक्यात आहे. तर बजरंग बाण बाण म्हणजे शाबर मंत्रातला सगळ्यात महत्वाचा एक विषय. रोगनाशन कर्म हा जो विषय येतो, तर चरक संहिता हा विषय जर कधी ऐकला असेल. चरक संहिता म्हणजे विविध शस्त्रक्रिया, याला सर्जरी म्हणतो ना आपण, की मोठे मोठे सर्जन असतात. तर विविध ऑपरेशन शरीरावरती कसं करावे याचं मंत्रांच्या अनुषंगाने केलेलं रोगनाशन कर्म म्हणजे चरक संहिता. आणि त्याच्यातून एक बजरंग बाण येतो. तो बाण म्हणजे ते असं निडल सारखं काम करतं, की निडल कशी काम करते शरीरावरती, सुई एखादी, काही असेल वेगवेगळ्या सर्जरीचं. तर तसे हे सर्जरी मंत्र येतात. म्हणजे शस्त्रक्रियेचे मंत्र येतात. उदाहरणार्थ सांगते की आपल्याला कानाचा काही त्रास आहे किंवा खांद्याचा काही त्रास आहे, तर त्या त्रासावरती मंत्र येतो. आणि हिमालयामध्ये जे साधक राहतात की नाही, विचित्र विचित्र वेदरमध्ये, विविध हवामानामध्ये, त्यांचं शरीर सौष्ठव, त्यांचं शारीरिक सामर्थ्य हे शाबर विद्येतून येतं. कारण दुसरं तिथे काही नाहीये. तिथे आपल्यासारखं फिटनेससाठी ना गल्लोगल्ली डॉक्टर आहेत, ना डिटॉक्स सेंटर आहेत, ना काही जिम आहेत, असं काही नाहीये. पण या मंत्रांमध्ये अशा साधना येतात की तुम्ही तुमचं शारीरिक सामर्थ्य वाढवू शकता. कारण शिवसाधक हे शारीरिक सामर्थ्यावरती भर देतात. आणि त्याच्यात पुढचा महत्वाचा विषय येतो, सूक्ष्म आणि जड, सूक्ष्म देह आणि जड देह. आता संस्कृत मंत्रांशी कम्पेअर केलं तर संस्कृत मंत्रांमध्ये न्यास, अनुष्ठान असं वगैरे विषय येतात. मग याच्यामध्ये काय येतं की जसं मगाशी म्हटलं की हिंदी आहेत आणि सुलेमानी आहेत. हे सगळं जरी असलं तरी त्याच्यात दोन्हीमध्ये हा कॉमन विषय काय येतो की सूक्ष्म देह आणि जड म्हणजे माझं बाह्य देह, म्हणजे बाहेरचं जे शरीर. मग बाहेरचं शरीर आणि सूक्ष्म शरीरामध्ये त्याच्यामध्ये विविध बाधा येतात. जसं अग्निबंध, जसं देवी बाधा हा एक विषय येतो. हे विषय आपण इत्थंभूत बघू तेव्हा कळेल. सो उदाहरणार्थ काय म्हटलेलं आहे, शाबर मंत्रांचा बेस काय आहे की तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये असमतोल तयार झाला, तामसी शक्तींच्या बाधा आल्या, मग त्या षड्रिपूंच्या असतील, मग त्याला तुम्ही काही विचारांच्या म्हणा, काही आचारांच्या, काही अडकलेल्या भावनांच्या बाधा असतील, किंवा आता हनुमान चालीसा बघूया. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हे शाबर मंत्राचं उदाहरण आहे. काय म्हणतात? भूत पिशाच निकट नाही आवे. भूत आणि पिशाच यांची बाधा तुमच्या सूक्ष्म शरीराला होणार नाही. त्यातला भूत पिशाच शब्द हा देवी बाधा या एका मोठ्या धड्याखाली येतो. देवी बाधेमध्ये भूत पिशाच बाधा किंवा स्पिरिट अटॅचमेंट असं आजकाल ज्याला मॉडर्न वर्ल्ड मध्ये आपण म्हणतो,
तर हनुमान काय सांगतो, महावीर नावाचा एक शाबर मंत्र आहे. तो म्हटला असता भूतपिशाचाची बाधा-बिधा तुम्हाला होणार नाही. तुम्ही भर जंगलातनं रात्री अपरात्री फिरा, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. असं त्याच्यामध्ये तो मंत्रात्मक उपाय येतो. म्हणून मगाशी म्हटलं, की आता हनुमान चालीसा जे शिकलेत, त्यांना त्याचा एक खूपच वेगळा अर्थ कळेल. शाबर अर्थ त्यातला उलगडत जाईल काय आहे तो. हां, मग भूतपिशाच निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. तर महावीर हे शाबर मंत्रामधून आलेलं आहे. हं? मग त्याच्यामध्ये शाबर मंत्रांच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर सूक्ष्म शरीराच्या बाधा काढून टाकता येतात. त्याची सिद्धी, त्याच्या विद्या, सिद्धी नाही, त्याची विद्या, ती आपण छोटे छोटे त्याचे प्रयोग, त्याची ऍडव्हान्स मेडिटेशन्स हे करणार आहोत. त्याचं उदाहरण देते. जेव्हा तुम्ही कर्मकांडावरती विश्वास ठेवणारे असता, तेव्हा हेच करतो आपण, काही वेगळं नाही करत. जग याच्याच वरती चाललंय, व्यवहार म्हणजे एक विष्णूची पद्धत आहे. वेद, मंत्र, पुराण ही विष्णू सिस्टीम आहे. आपण जी सिस्टीम शिकतोय ती शिव सिस्टीम आहे, ती शंकराची व्यवस्था आहे. तर विष्णूच्या सिस्टीम मध्ये काय म्हणतात, की काहीतरी बंधन, बाधा आहे, काहीतरी ज्योतिषशास्त्र सांगतं अमुक तमुक बाधा असेल तर नारायण नागबळी करा, किंवा कालसर्प दोष, हे जे सगळे शब्द ऐकलेले असतील. तर हे आता तुम्हाला लक्षात येईल, की आधुनिक जगामध्ये, मॉडर्न वर्ल्डमध्ये हे नारायण नागबळी, कालसर्प हे म्हणजे आपल्याला माहिती असेल इतक्या सेलिब्रिटींनी केलेल्या ह्या गोष्टी आहेत. कारण ह्या कलियुगाच्या बाधा आहेत. त्यांच्यात सेलिब्रिटी आणि सामान्य माणूस असा काही संबंध नाही. हेच शाबर मंत्र सांगतात, की हेच मगाशी जे होतं ना, कलिबली, मगाशी जे आपण वर्णन बघितलं शंकर आणि पार्वतीचं, कलिबिलो की जगहित हर गिरिजा. सो ह्या कलियुगाच्या बाधा आहेत. मग शंकर काय म्हणतो, या कलियुगाच्या बाधेसाठी जसं तुम्ही पौराणिक कर्मकांडानुसार नारायण नागबळी करता, तसंच अगदी त्याच पद्धतीने शाबर मंत्रांमध्ये या बाधा उतरवण्याचे सोपे मंत्र येतात. मला कुठले विधी करायचे गरज नाही. आणि मग सूक्ष्म शरीरामध्ये जेव्हा बिघड, असंतुलन घडतं, उदाहरणार्थ असं लक्षात घ्यायचं, आपल्या आयुष्यामधला कुठलाही विषय घ्या, हेल्थ घ्या, वेल्थ घ्या, करिअर घ्या, प्रोफेशन घ्या, रिलेशनशिप घ्या, पैसा घ्या, व्हॉट एव्हर, या कुठल्याही विषयात आपल्याला असं वाटलंय, की काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे, इथे अजून काहीतरी कमी जास्त होतंय, इथे अजून काहीतरी त्रास आहे, जे काही बाह्य तुमच्या जगात, भौतिक जगात तुम्हाला दिसतं आहे, याचा अर्थ तुमच्या सूक्ष्म शरीराला कुठली तरी एक बाधा आहे. ही बाधा काही वेळा आपण म्हटलं तसं, की ऑरा क्लिनिंग कसं करतो, एनर्जीच्या बाधा असतात, खूप आपण एनर्जी कॅरी करतो, तसं तामसी शक्तींच्या बाधा, असं शाबर मंत्र याला सांगतात. सो या तामसी शक्तींमधून कसं बाहेर पडायचं, हे आपण बघणार आहोत. मग याच्यात बाकीची जी कर्म येतात, 8 कर्म, हा तर मुख्य विषय आहेच आपला. आणि मगाशी जसं म्हटलं, की सस्वर नाही, याच्यात स्वराबिराचा काही संबंध नाही. अगदी ओबडधोबड जसे येतील, अमेल, त्याला काही मेल पण नाही. अनुष्ठान आणि उच्चारण सोपे आहेत. बरन, बरन बिराज ऐकलं असेल. बरन म्हणजे वर्ण. सो शाबर मंत्र असे सुचवतात, की जेव्हा शब्द, या शब्दांचाच तुमचा वर्ण होईल, म्हणजे हे शब्द तुम्ही वारंवार वारंवार पुन्हा 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 त्याचं उच्चारण कराल, आणि हे शब्दच तुमच्या शरीरावरती त्याचं अधिष्ठान होईल, तेव्हा तुमचा वर्ण शब्दमय होऊन जाईल, तो शाबर. सो ही शब्दांचीच गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये हे मंत्र लिहायचे नाहीयेत. हे मंत्र लिहिले असतात किलित, किंवा किलित होतात. किलित ह्याचा अर्थ ते कलंकित, किंवा त्याला काय म्हणतात, प्रदूषित होतात, असं सांगतात. म्हणजे तुम्ही लिहायचे नाहीये, तुम्हाला मी नोट्स देईन, सो डोंट वरी अबाउट, फक्त ते लिहू नका, एवढंच त्याचं महत्वाचं. आणि मग भगवद्गीतेमध्ये एक छान श्लोक आहे, तो ज्ञान विज्ञान सहितम यद्यात्मा मोक्षते यशृंभात. सो मोक्षसे मोक्षाची अनुप्राप्ती करणारे, किंवा मोक्षत्वाला नेणारे. त्याच्यात गंमत अशी, की ज्ञान विज्ञान, विज्ञान म्हटलं की भौतिक शास्त्र येतात. तर भौतिक शास्त्रांमध्ये आजही आपण जिथे राहतो तिथे योग, मंत्र, ज्योतिष, विद्या या सगळ्यांचा अंतर्भाव नाही. आजही याला कायदेशीर मान्यता नाही. म्हणजे जसं मेडिकल सायन्सला आहे, पण चरक संहितेला कायदेशीर मान्यता नाही. पुन्हा एकदा, हे शास्त्राचं नाही, हे समाजाचं दुर्दैव आहे. त्यामुळे आपण अशा समाजाचा भाग असू, पण आपल्याला या गोष्टी कळल्या तर आपण त्याचा जास्त पटापट वापर करू शकतो. हे शाबर मंत्रांचे जे साधक असतात ना,
ते खूप मोठ्या मोठ्या रोगांना चॅलेंज देतात. थोडक्यात ते ॲलोपॅथीला चॅलेंज देतात आणि ते म्हणतात, की आमच्याकडे चरक संहितेचे उपाय आहेत. सो आम्हाला काही तुमच्या ह्या औषधोपचारांची गरज नाही. आम्ही त्याच्यानेच हे बरे करू. असे जर कोणी गुरु, असे जर कोणी मास्टर्स बघितले असतील, की ते काय हात लावतात आणि गोष्टी बऱ्या होतात. किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात काही जागा आहेत अशा, की जिथे बाधा उतरवली जाते. अक्कलकोटला आहे, गोंदवलेकर महाराजांच्या इथे आहे, गाणगापूरला आहे. अशा तिथे जर बघितलं असेल तर त्या सूक्ष्म शरीराच्या बाधा तिकडे काढल्या जातात. मग त्या काढल्या जातात म्हणजे काय, त्या ठिकाणी गेल्यावरती या सगळ्या शक्ती ह्या तिथे सहज बाहेर पडतात. तिथल्या त्या सगळ्या व्हायब्रेशन्समुळे त्यांना सहज बाहेर मुक्ती मिळण्यासाठी मदत होते. अशा त्या सगळ्या बाधा काढण्याची पद्धत आहे. सो शाबर मंत्रांची साधारण गोष्ट काय आहे किंवा साधारण आपण कसं बघणार आहोत. एक तर त्याच्यातला मंत्रांचा भाग आहे. याच्यामध्ये कर्म आली, त्या कर्मानुसार आपण काही मंत्र बघणार. मंत्रांचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. मंत्रांच्या प्रकारामध्ये उदाहरणार्थ देते की दर्शन मंत्र येतात, साक्षात्कार मंत्र येतात किंवा सिद्धी मंत्र येतात किंवा एकेका शक्तीचे, शाबर मंत्रांच्या देवता नसतात, शक्ती असतात. मग एकेका शक्तीचे मंत्र येतात. मग शक्ती मंत्रांमध्ये उदाहरणार्थ आहे लक्ष्मी. लक्ष्मी ही एक शक्ती म्हणून इकडे मान्य आहे, देवी म्हणून नाही. किंवा सरस्वती. सो सरस्वती विद्या सिद्ध करता येते, म्हणजे तुम्ही करिअर ह्या विषयासाठी. मग आपापले स्थल काल प्रकृती रास बिस याच्यानुसार एक शाबर विद्या प्रत्येकाला डिप्लोमामध्ये आपण शिकवणार आहोत, जी तुमच्यासाठी असेल, जी तुम्ही वैयक्तिक फॉलो करू शकाल. सो साधारणपणे आपण हा सगळा विषय खूप डिटेलमध्ये, मग अशी म्हटलं असं की 900 ते 1000 पानांचा जो विषय आहे, जसं आगमशास्त्रातलं स्वरयोग आपण मागे एकदा बघितलं होतं, 395 सूत्र आपण ती डिवाइड केलेली आहे 4-5 स्वरयोगाच्या लेवल मध्ये. सिमिलरली आपण संपूर्ण जे शाबर मंत्रांचं त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपण डिवाइड केला असता लेवल्स होतात. त्या एकत्र बघण्याचं कारण की त्या मर्ज करता येतात, असं अडकून राहायला होणार नाही की हे एवढंच लेवल 1ला मग पुढचं लेवल 2ला. म्हणून आपण ते मर्ज करू शकतो सहजपणे. या साधना भारतामध्ये जर कोणाला डिसेंबर जानेवारी जसं म्हटलं अमुक एका ठिकाणी जाऊन करायच्या असतील तर त्याची त्याची माहिती मी तुम्हाला, आपण जे कोणाला जायचं आहे, इट इज नॉट मॅन्डेटरी, पण मला काही जण माहिती आहेत ते तिथे विथ फॅमिली जाणार आहेत, तर मी तुम्हाला त्या तारखा सांगेन, काय तिकडे त्यातली व्यवस्था सांगेन. ते सगळं आपण नंतर बोलूया. सो मुळात डिप्लोमाचा विषय हा शाबर मंत्र आहे. शाबर मंत्रांच्या सिद्धी आणि क्रियायोगाच्या सिद्धी. याच्यात क्रियायोगाच्या छोट्या छोट्या टेक्निक्स येतात आणि मग ज्यांना कोणाला क्रियायोग सुद्धा शिकायचं असेल, करायचं असेल, तर आपण क्रियायोग कधीतरी शिकू शकतो. पण याच्यात क्रियायोगाच्या मंत्रात्मक टेक्निक्स येतात. क्रियायोग हा एक वेगळा विषय आहे, त्याचं इनिशिएशन वेगळं आहे आणि याच्यात आपण जे घेणार आहोत ते त्याच्या मंत्रात्मक शक्ती किंवा मंत्रात्मक क्रिया, बेसिकली क्रियायोगाच्या वेगवेगळ्या क्रिया, हे सगळं आपण बघणार आहोत. या शाबर मंत्रांमध्ये जसं अष्टकर्म येतं तसं यमनियम येतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ की दिशा येतात. दिशांचं एक म्हणजे पश्चिमेकडे अमुक, उत्तरेकडे तमुक, हे आपण विषय त्याच्यातले थिअरी सांगते, ही थिअरी त्याच्यामध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिकल याचं काय आहे, तर एक एक मंत्र शिकणं, त्या मंत्राची विद्या शिकणं, त्या मंत्रांच्या सिद्धी शिकणं, तो मंत्र सिद्ध कसा करायचा हे शिकणं, हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. आणि मंत्रांचे प्रकार आहेत वेगवेगळे, म्हणजे सिद्ध कर्म एक म्हटलं की त्याच्या अंडर मंत्रांचे काही प्रकार आहेत. रोगनाशन किंवा चरक संहिता मंत्र, त्याच्या अंडर आरोग्य मंत्र आहेत. मग आपण ते आरोग्य मंत्र बघणार आहोत, नुसते बघणार नाही, असेच मंत्र घेणार आहोत जे तुम्हाला, म्हणजे उदाहरणार्थ 15 जण आहेत आपल्या वर्कशॉपला, तर प्रत्येकाचा एक एक विषय असेल आरोग्य मंत्रासाठी. कोणाचा ऍसिडिटी असेल, कोणाचा बॅक पेन असेल, कोणाचा मायग्रेन असेल, व्हॉट एव्हर युअर टॉपिक, तो आपण घेणार आहोत. मग असे मंत्र आपण घेणार आहोत. आणि शाबर मंत्रांच्या ज्या शक्ती आहेत, म्हणजे शक्ती म्हणायचं किंवा मास्टर्स, हिमालयन मास्टर्स जे आहेत, त्यांचा इतिहास आपण याच्यात बघणार आहोत. ज्याच्यात महत्वाची नावं येतात, महाअवतार बाबाजी, निमकरोली बाबा किंवा नवनाथ, गोरखनाथ. सो या नवनाथांचा इतिहास बघणार आहोत आणि गोरखनाथांनी दिलेले किंवा गोरक्ष रक्ष रक्ष,
सो गोरक्षाने रक्षा करण्याचे रक्षा मंत्र शाबर मंत्राला दिले. नीमकरोली बाबांनी जे मंत्र दिले, हनुमानाचा अवतार होते नीमकरोली बाबा, आणि हनुमानाचं अवतार कार्य असल्यामुळे नीमकरोली बाबांनी जे मंत्र दिले हे सिद्धींचे मंत्र आहेत. किंवा त्याच्यामध्ये साक्षात्कार मंत्र जास्त येतात. हनुमानाचं प्रत्यक्ष दर्शन होणारे मंत्र आहेत. किंवा जसं मगाशी काही ना अशी खूप नावं आहेत, पण गोरक्षनाथ आणि नवनाथ हे शाबर मंत्रांमधलं फारच मोठं नाव आहे, म्हणजे फारच वरच्या लेव्हलचं नाव आहे. तर आपण पहिल्यांदा नवनाथ संप्रदायातले मंत्र डिप्लोमामध्ये बघणार आहोत. आपण आजपर्यंत कधी हे मंत्र पाहिले नाहीयेत. त्याचं कारण असं की आता जो ग्रुप आहे दॅट इज, आपण म्हणतो ना की त्यातला एक रेडीनेस लागतो. सो वी आर ॲट दॅट लेव्हल की नाव यू आर रेडी आणि यू कॅन इझिली आपण ते करू शकतो अशा अर्थी. सो मग नवनाथ संप्रदाय काय आहे? नवनाथ संप्रदाय जर वाचून ऐकून माहिती असेल तर हा मुळात खूप गूढ संप्रदाय आहे. आणि हा काही सिव्हिलाइज संप्रदाय नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये असं सिव्हिलाइज्ड गोष्टी दिसत नाहीत, किंवा त्यांचं राहणं, वागणं, खाणं पिणं, दिसणं, त्यांच्या कृती ह्या दिसायला अर्बनाइज, सिव्हिलाइज म्हणजे अर्बनाइज्ड असं आपण आजकाल ज्याला म्हणतो, शहरी थोडक्यात. तर ते तसं दिसत नाही. पण मुळामध्ये शहरी हा जो प्रकार आहे, किंवा मॉडर्न किंवा अर्बनाइज किंवा सिव्हिलाइज, हा व्यवहाराचा भाग म्हणून सिव्हिलाइज्ड माणूस झाला. की कपडे घालणं, जेवण कुक करणं, हे सगळं व्यवहाराचा भाग म्हणून पुढे पुढे आलं. पण जे रॉ स्वरूप आहे, जे मूळ स्वरूप आहे माणसाचं, त्या माणसामध्ये फक्त वर्ण आणि शब्द या दोनच गोष्टी होत्या. एक त्वचा दिलेली होती, एक शरीर होतं, आणि एक वाणी दिलेली होती. त्याच्यावरनं हे शाबर मंत्र आले. शाबर मंत्र तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाकडे साधनेच्या माध्यमातून घेऊन जातात. आणि म्हणून हे साधू जे असतात, कुंभमेळ्यात बघितले असेल, कुंभमेळ्यात येणारे अनेक साधू हे शाबर साधक असतात. त्यामुळे त्यांचा कपडा बिपडा ह्या व्यावहारिक जगाशी संबंध नसतो. लोकांना दिसायला ते विकृत वाटू शकतात, ज्यांना माहीतच नाहीये संस्कृती, ज्यांना शास्त्रच माहिती नाहीये. त्यांना असं वाटू शकतं हे काय विकृती, यांचं काहीतरी समारंभ आहे, असे काय हजारो साधू विवस्त्र होऊन, दिगंबर अवस्था. सो ही दिगंबर अवस्था ही एक वेगळी अवस्था आहे. सो ज्यांना हे माहीतच नाहीये त्यांना असं वाटतं की हे काय आहे. तर मुळामध्ये कपडे, म्हणजे कपडे हा विषय आला म्हणून सांगते की हा व्यावहारिक जगाचा भाग आहे. आणि त्या व्यावहारिक जगाच्या फार परे असणारे हे साधू आहेत, त्यांचा कपड्यांचे काही संबंध येत नाही. त्यांना हे सगळं तिथे शाबर मंत्रांमधला खूप ऍडव्हान्स विषय येतो, दशमहाविद्या. आणि त्या दशमहाविद्यांमध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे साधू येतात, विविध प्रकारच्या त्याच्यात शक्ती येतात. आणि मग त्याच्यात त्या शक्तींना सिद्ध करण्यासाठी, म्हणजे त्याच्यात एक विषय येतो की भय, की भीतीच्या पलीकडे जाण्यासाठी काही विविध क्रिया सांगितल्या जातात. अशा प्रकारचे काही साधू असतात. सो त्याच्यामुळे हा सगळा विषय आपण बघणार आहोत की हे सगळे असे उदाहरणार्थ हिमालयातल्या बाकीच्या शक्तींमध्ये कुबेराच्या शक्ती येतात. आणि शाबर मंत्रांमध्ये कुबेर धनवर्षा मंत्र नावाचं एक अख्खं एक चॅप्टर, एक अख्खा अध्याय येतो. सो मुळामध्ये कुबेराच्या शक्तींचे अनेक शाबर मंत्र हे हिमालयन मंत्रांमध्ये येतात. आणि मगाशी सांगितलं का आठवत नाही, पण बेसिकली शाबर मंत्रांची पद्धत काय आहे, मंत्रशास्त्र हे बरंच सिव्हिलाइज्ड आहे. त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये जिव्हाळा आहे. हे जसं श्री सुक्तामध्ये आपण बघितलं की तिला आई, तिला मदर असं काहीतरी स्वरूप दिलेलं आहे, तिला आई स्वरूप आपण बघतो. शाबर मंत्रांची पद्धत फार रॉ आहे. पुन्हा लक्षात घ्यायचं की आपण आतापर्यंत 4-5 वर्ष जे शिकलो ते विष्णूचं जग होतं. आपण विष्णूच्या जगामध्ये विहार करत होतो. आता तिकडनं आपण शंकराच्या जगात जाणार आहोत. तर शंकराचं जग हे सिव्हिलाइज जगामध्ये मोडत नाही. तिथे फार असं कसं म्हणूया, एखाद्या गावाकडे आपण जातो किंवा कोकणात जातो, तर कोकणी माणसांच्या भाषेमध्ये, किंवा कोल्हापूर घेऊया, कोल्हापुरी माणसाच्या भाषेमध्ये कसे चार असे अपशब्द वाटू शकतात सिव्हिलाइज्ड माणसाला, असे शिव्या असतील चार. पण त्याच्यामधला भाव जो असतो तो प्रचंड जिव्हाळ्याचा असतो. त्याच्यामधला जो भाव आहे तो अत्यंतिक प्रेमाचा असतो. आणि त्यांची ती बोलायची पद्धत आहे. तर शाबर मंत्रामध्ये वेगवेगळे भाव येतात. इथे जसे स्वर येतात तसे इथे भाव येतात. आणि शाबर मंत्रांचे भाव असे आहेत, पण त्यांची भाषा ही अत्यंत रॉ आहे. उदाहरणार्थ एक देते. अनेक मंत्रांमध्ये दुहाई हा शब्द येतो. तर दुहाई याचा अर्थ
की बघा लक्ष्मी माते, तू असं केलं नाहीस तर तुला 7 समुद्रांची शपथ आहे. सप्त समुद्र दुहाई असा एक शब्द मंत्र येतो. मग लक्ष्मीच्या मंत्रांमध्ये येतो, अनेक अनेक मंत्रांमध्ये दुहाई शब्द येतो. तर दुहाई याचा अर्थ की देवतांना शपथ घातली जाते, देवता नाही शक्तींना. म्हणजे असं केलं जातं की तू हे जर केलं नाही ना, बघा तुला आईची शपथ आहे, असं जसं आपण म्हणतो ना, तसं काहीतरी या मंत्रांची पद्धत आहे. त्यामुळे ती खूप रॉ आहे. पण दॅट इज द फन पार्ट ऑफ इट. आपण आतापर्यंत फार सगळं गुडी गुडी आणि असं क्यूट क्यूट आणि गोडी गुलाबीतल्या गोष्टी शिकलोय. आताचे जे मंत्र आहेत ते शंकराचे आहेत. ते शंकरासारखं नॅचरल किंवा काय म्हणूया शिवस्वरूप असल्यामुळे ते तसे नैसर्गिक रूपामध्ये समोर येतात शब्द. मग दुहाई त्यातला एक महत्वाचा शब्द. तर शाबर मंत्रांच्या रचनेमध्ये असं शक्तींना शपथ घालणं किंवा आण आण म्हणतात ते, त्याला आन बान असं शाबर मंत्रांचा शब्द आहे. आण आण म्हणजे आण किंवा आणाभाका म्हणतो ना, असं देवतांनाच बंधनं घालणं हा एक येतो. धमकी हा एक विषय शाबर मंत्रांमध्ये येतो. कुबेराचे मंत्र आहेत ज्याच्यात तू माझं कर्ज फेडायला मदत केली नाहीस तर मी तुझं असं असं करून टाकीन, अशा धमक्या येतात. ही मंत्रांची पद्धत आहे. शंकराचे शिवगण हा विषय आपण बघणार आहोत शाबर मंत्रांमध्ये. आणि तुम्ही जर देव ओंके देव महादेव बघितलं असेल तर ते शिवगण कसे दिसायला चित्रविचित्र आहेत, कारण ते शाबर साधक आहेत. तर ते दिसायला तसे नाहीयेत, त्या शक्तींचं ते स्वरूप आहे की त्या म्हणजे निसर्गात पहिल्यांदा जेव्हा मनुष्य जन्माला आला ना, तेव्हा तो इतकाच रॉ होता. आता जो आपण फॉर्म बघतोय मग आपला स्वतःचा, हा आपण त्याला खूप मॉडर्नाइज केलंय आणि त्याला खूप एका वेगळ्या सिव्हिलाइज स्वरूपात आहोत. पण मनुष्य मुळात एक रॉ आहे. या शाबर मंत्रांच्या नवनाथ, आपण जेव्हा नवनाथ किंवा गोरक्षनाथ हा विषय बघू, त्याच्यामध्ये 84 सिद्ध, एक गोरक्षनाथ आणि 84 सिद्ध हा विषय येतो. तर 84 सिद्ध म्हणजे 84 योनी, 84 योनींच्या कर्मांमधून मुक्ती देणारे शाबर मंत्र आहेत. असं शाबर मंत्रांची साधना खूप वेगळ्या पठडीतून आहे, वेगळ्या मार्गावरनं जाते मुळामध्ये. पण ते कळलं तर इट्स इट्स फन, म्हणजे त्याच्यात ती गंमत आहे. तर मग असे म्हटलं असं की दुहाई येते, त्याच्यात धमक्या येतात. काही शाबर मंत्र आपण सगळे तसे बघणार नाही, पण काही उदाहरणासाठी बघणार आहोत की ज्याच्यामध्ये अत्यंत वाटेल तसं त्या शक्तींना बोललेलं आहे. म्हणजे अगदी घालून पाडून बोललेलं आहे की तू असंच माझं हे केलंस, तू माझं तेच केलंस, अशा स्वरूपाचे मंत्र पण येतात. तर ते पण आपण बघणार आहोत. दॅट म्हणजे एक उदाहरण म्हणून बघणार आहोत, सगळे तसे नाही बघणार आहोत. पण जर शाबर मंत्रांची भाषा ही खूप रांगडी आहे. म्हणून त्याला ग्रामीण अपभ्रंश भाषा म्हणण्याचं कारण, ते ऐकायला असं वाटू शकतं, अरे असं काय आहे, ती देवी आहे, असं कोण देवीला, त्याच्यात अरे तुरे येतं, त्याच्यात हो म्हणजे ते तर वेदांमध्येही येत नाही. पण सगळ्या शक्तींना अरे तुरे केलेलं आहे. सगळ्या शक्तींना आपल्या लेवलला आणून बोललं जातं. शब्द स्वरूप म्हणजे आपल्या लेवलला आणून त्या शक्तींशी बोललं जातं. आणि हे शाबर मंत्र अमेल म्हणजे अनपढ किंवा ज्यांनी अक्षर शिकलीच नाहीये, जे शाळेबिळेत गेलेच नाहीयेत, अशाच सगळ्या घटकांकडून शाबर मंत्र आलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये व्याकरण नाही, त्याला काही स्वरूप नाही. आणि त्याच्यामध्ये हा रॉनेस आहे, एक रफपणा आहे त्याच्यामध्ये. ती त्याची गंमत आहे. नाईस. सो आजचं इंट्रोडक्शन इथे आपण थांबूया. हा साधारण शाबर मंत्र हा विषय मांडला की याच्यात आपण असं 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 डिप्लोमामध्ये बघणार आहोत. आता याचं ड्युरेशन उदाहरणार्थ सांगते की पास्ट लाईफ रिग्रेशन ज्याने केलं असेल तर त्याचं जे आपण लेवल्स घ्यायचो वेगवेगळ्या, या प्रत्येक लेवल वाईज, उदाहरणार्थ इथे सुद्धा प्रत्येक लेवल वाईज एक 6 ते 5 6 सेशन्स असे असतातच. म्हणजे तसा हिशोब केला तर 20 सेशन होतील, 25 सेशन होतील. पण दॅट इज नॉट अ लिमिटेड थिंग की 20 सेशन झाली की संपलीच पाहिजे थिअरी, असा इथे नियम नाहीये. कारण उदाहरणार्थ तो विषय वेगळा आहे, नवीन आहे. त्याच्यामध्ये आपण शिव म्हणजे काय, रुद्र म्हणजे काय, रुद्राक्ष म्हणजे काय, हे सगळे हिमालय ना, रुद्राक्षाचा हिमालयाशी संबंध आहे, ते आपण सगळे विषय बघणार आहोत. त्यामुळे असं जेव्हा आपण उलगडत जाऊ तेव्हा असं वाटलं की नाही, थोडी अजून जास्त सेशन आहेत, तर आपण ती सेशन्स घेणार आहोत. याची आपण जेव्हा आपला एक फायनल ग्रुप होईल डिप्लोमाचा, जे कोणी लेवल वनचे त्यांचं वेगळं घेऊया, कारण मग नाही तर मग गोंधळ होऊ शकतो थोडासा. सो जेव्हा आपला एक फायनल डिप्लोमाचा ग्रुप होईल तेव्हा आपण आपण एक
9:30ची वेळ सगळ्यांना जमत असेल तर ती परफेक्ट आहे. साधारण 2 आठवड्यात मला सुट्टी लागते 2 महिन्यांची. त्याच्यामुळे 2 नाही तरी 1.5 ते 2 महिन्याची सुट्टी आहे. तर आपण फास्ट पेस डिप्लोमा घेण्याचं असं माझ्या डोक्यात आहे की त्याच्यामध्ये आपण 1 महिन्याभरामध्ये संपूर्ण हा विषय बघू शकतो, थिअरी बघू शकतो. मंत्र मी पाठवणार आहे आणि मग दर महिन्याला आपण 15 दिवसातनं एक, सगळ्यांना जमत असेल तर, किंवा महिन्यातनं एक किंवा आठवड्यातनं एक, जसं तुम्हाला जमणार आहे तसं. आणि 15 दिवसातनं एक आपण एक सामूहिक प्रॅक्टिस किंवा सराव असं घ्यायचा. उदाहरणार्थ पहिल्या महिन्यामध्ये, पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे 6 विषय आपण घेऊ शकतो पहिल्या क्वार्टरमध्ये. पहिल्या क्वार्टरमध्ये 6 विषय कसे घ्यायचे, आणि की आपण जे कर्म शिकणार आहोत त्या कर्मानुसार जे मंत्र आहेत, मंत्र मी बरेच देईन, तर सगळ्या मंत्रांच्या सगळ्या प्रॅक्टिसेस मध्ये आपण महत्वाच्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस घेणार. मग ती एकदा पद्धत कळली की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मंत्राचे तशी प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस जी असणार आहे, किंवा प्रॅक्टिकल म्हणूया प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा, सो ही थिअरी आपण आधी कव्हर करू आणि मग प्रॅक्टिकल मध्ये आपण ऑनलाईन एकत्र जमून, शक्य झालं तर 12 पौर्णिमांना पण घेऊ शकतो आपण. आणि तसं ऑनलाईन एकत्र येऊन आपण त्या त्या साधना करणार आहोत किंवा सामूहिक ध्यान साधना काही असतील त्या करणार आहोत. आणि हे आपलं जसं दरवर्षी ऑनगोईंग आपण ठेवतो तसं ते ऑनगोईंग असेल, ज्याच्यामध्ये असं वाटू शकेल की उदाहरणार्थ आपण 3 महिने प्रॅक्टिस केली आणि कोणाला त्याच्यातनं, म्हणजे प्रॅक्टिस कशासाठी की तुम्हाला ऍक्च्युअल अनुभव येण्यासाठी ती प्रॅक्टिस आहे. सो जसे जसे तुम्हाला अनुभव यायला लागतील, यू माइट फाइंड की मला ही साधना जास्त योग्य वाटते, यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट. असं असं नाहीये की इथे ज्या घेईन त्याच तुम्ही केल्या पाहिजेत. आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या, तर तुम्हाला दुसरी कुठली त्यातली योग्य वाटली तुम्ही त्या करू शकतात. पण त्याला बेसिकली हँड होल्डिंग असणार आहे. ते हँड होल्डिंग अशासाठी की नुसतं थिअरी म्हणून विषय शिकू नका, त्याचा ऍक्च्युअल उपयोग बघा. मग कुठे तुम्ही भारतात जाऊन काय काय करू शकता हे पण मी सांगेन, की इथे जाता आलं तर 2 दिवस जाऊन इकडे अमुक तमुक करा, या गुहेमध्ये असं आहे, या ठिकाणी तसं आहे, ते पण आपण बघणार आहोत. डिसेंबर जानेवारीला काही जणांची मी बोलले ज्यांना आहे इच्छा जाऊन करायची, तर त्यांना मी ते पाठवेन डिटेल्स कसं करायचंय आणि काय. सो असा सगळा मुळामध्ये विषय आहे. आता मी थांबते, काही क्विक प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि ह्याचे तो रेकॉर्डिंग्स असतील, काही जण मध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. मुळामध्ये खूप जण वेगवेगळ्या टाइम झोनचे आहेत, त्यामुळे रेकॉर्डिंग्स तर असतील, त्याचा काहीच प्रश्न नाही येणार आहे. ते तुम्हाला पाठवली जातील. आणि अगदीच तुमचं मिस झालं तर आपण एखादं 1-on-1 सेशन घेऊ, एखादं तुमचं कव्हर करू ऑनलाईन भेटून. असं काही खूप मिस नाही होणार, कारण तसंच फॉर्म करूया, तसंच ऍडजस्ट करूया. एक म्हणजे 2-3 जण आहेत ते तर 1-on-1च करणार आहेत कम्प्लिटली, कारण त्यांचा टाइम झोन थोडासा वेगळा आहे, UK मधनं आहेत ते. तर ते तर 1-on-1 करणार आहेत, पण मग ते आपल्या बरोबर ग्रुप साधनेला जॉईन होतील, असं पण करता येईल आपल्याला. हा तृप्ती. नमस्कार सामा. मला फक्त हा एक प्रश्न होता की हे मंत्र आपण लिहिणार नाही आहोत, तर हे आपल्याला म्हणजे कसे लर्न होतील? आता आपण लहानपणापासून भीमरूपी शिकलो, अथर्वशीर्ष शिकलो, कुठे लिहिलं होतं कधी? कधीच लिहिलं नव्हतं. ते जसं शिकलो नाही पण तसेच हे मंत्र शिकणार. नाही, हे खूप सारे आहेत ना, म्हणजे आपल्याला म्हणजे ती पण तेवढी आपल्याला थोडी प्रॅक्टिस एवढे केली. हजारो मंत्र म्हणायचे, आपण थोडी काही साधक आहोत. आपल्याला जे आवश्यक आहे ते त्यातले 4-5 निवडायचे. अच्छा, पण त्याची प्रॅक्टिस केली जाईल ना, कारण याचं कुठेही लिहिलेलं नसेल किंवा आपणही नाही लिहू शकत, तर ते तुमचे म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून ऐकून आम्हाला प्रॅक्टिस नाही नाही, मी करावी लागेल. मगाशी असं सांगितलं की मी मंत्र पाठवणार तुम्हाला प्रिंटेड स्वरूपातले, तुम्ही अच्छा. लिहू नका असं मी म्हटलं. अच्छा, अच्छा. हां, मग मग ठीक. मला वाटलं की नाहीच, ते कुठेच लिखित नाही स्वरूपात कुठेच नसेल. नाही, लिखित ओके. स्वरूपातलेच मंत्र देन पाठवेन, प्रिंटेड स्वरूपातले, तुम्ही लिहू नका असं. ओके, ओके. देन इट्स फाईन. अ, सुजाता. मला प्रश्न आहे की म्हणजे साधारण मग कालावधी जर डिप्लोमाचं करायचं झालं तर रोज आपण भेटणार का? आठवड्यातून किती अगदी रोज दिवस नाही, भेटणार? ऑल्टरनेट, कारण ते थोडासा विषय पण कळेल, म्हणजे असं ऑल्टरनेट आपण छोटाच ग्रुप घेणार आहोत डिप्लोमाला. त्याच्यामुळे 11 जणांचा आपला ग्रुप असेल तर आपण सामूहिक एक ऑल्टरनेट डे असं करू शकतो. मला सुट्टी असणार आहे त्यामुळे माझा टायमिंग फ्लेक्झिबल आहे.
2 बॅचेस करू शकतो. अगदी सगळ्यांना एक वेळ नाही जमली तर 2 बॅचेस करू शकतो. असा काहीच प्रश्न नाही येणार. आणि तो जर फास्ट लेव्हल पेस करण्याचं 1च कारण कारण थिअरी जर तुम्ही फास्ट शिकलात तर प्रॅक्टिकलला खूप मजा येईल आणि थिअरीमध्ये करेक्ट खूप करेक्ट डिटेल आहे. लाईक चरकसंहिता इतका अप्रतिम विषय आहे की ज्याच्यामध्ये साधं खोकल्यावरचे मंत्र आहेत, कफ मंत्र आहेत, कफनाशक मंत्र आहेत असं. साऊंड्स रिअली इंटरेस्टिंग. आणि हो जर 1-1.5 महिन्याचाच असेल, 1.5 महिना तसंच मॅक्सिमम करणार आहोत. साधारण हो म्हणजे, हो तर 1.5 महिना इट्स पकडूया. डुएबल. हो ओके. 1.5 आणि मग महिन्याचं त्याची कारण फीज सांगते. वगैरे काय आहे ते पण नाही म्हणजे मी नव्हते आधी त्यामुळे नाही मी असेल. फीज सांगितल्या नाहीत कारण मेंबर्सचे हा, वेगळ्या डिस्काउंटेड फीज आहेत ना, त्याच्यामुळे मी अच्छा. ते कन्फ्युजन नको म्हणून सगळ्यांना वैयक्तिक वरच टाकल्या. कारण काही जण आपल्या इथले मेंबर्स आहेत ना, वेगवेगळ्या वर्कशॉप्सला आहेत आणि मेंबर्स पण आहेत. हम्म. त्याच्यामुळे मी कन्फ्युजन नको म्हणून त्या टाकल्या नव्हत्या. सो ओके. डिप्लोमाचं काहीतरी सांगता सांगता विसरले. हा, सो ते फास्ट पेस म्हणजे 1 ते 1.5 महिन्यात सिलेबस कव्हर करण्याचं कारण असं की तो आपण जर असं एक एक घेत बसलो ना तर तो खूप लांबेल आणि मग तो खूप कळायला अवघड जातो विषय. त्याच्यामुळे आपण छोटी एक्झाम पण घेणार आहोत. म्हणजे त्याला काही असं पास नापास नाहीये, पण त्याचं सर्टिफिकेट आहे डिप्लोमाचं आणि सर्टिफिकेट देण्यासाठी एक्झाम घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे ती एक्झाम घेतली जाईल. पण ती घरातूनच द्यायची. त्याला असं काही स्ट्रेसफुल काही नाही. त्याच्यात तुम्ही काही टाइम बाउंड नाहीये. आपण ती मी पेपर पाठवेन आणि तुम्ही एकेका विषयावरचा की कर्म झालं की त्या कर्मावरचा एक छोटा पेपर येईल असं. सो त्याचे छोटे छोटे होमवर्क असणार आहेत. मग ते करायला तुम्हाला वेळ मिळेल आणि मुख्य त्याची प्रॅक्टिसला जास्त वेळ मिळेल. आणि मग आपण 12 पौर्णिमा येत आहेत लकीली तर त्या करता येतील. मग यू कॅन अलाइन विथ द पौर्णिमा ॲज वेल असं. त्याची गंमत सांगायची झाली ती मगाशी राहिली की मी काहीतरी झालं अर्थात शाबर मंत्र असंच अनाऊन्स होत नाही वर्कशॉप. त्याची काही कारणं असतात तेव्हाच ते घेतलं जातं. तर ते वर्कशॉप असंच ठरलं बोलता बोलता खूप जणांना इंटरेस्ट असं मला वाटलं ते ठरलं. ते 3 महिन्यापूर्वीच ठरलं होतं. काही कारणाने तेव्हा झालं नाही. टायमिंग जमत नव्हतं. आणि मग आता मी अनाऊन्स केलं आणि असं काहीच नाही. पौर्णिमेला असं डोक्यात मी काल निर्णय पण बघितलं नव्हतं आणि मग अचानक लक्षात आलं की अरे ही तर त्रिपुरी पौर्णिमा आहे. तर त्रिपुरी पौर्णिमेचा आणि शंकराचा एक घनिष्ठ कनेक्शन आहे आणि त्यात शंकराचे हे शाबर मंत्र आहेत. त्यामुळेच एक छान दैवी योग आहे की आपण त्रिपुरीला शाबर मंत्रांचा सुरुवात करतो आहोत आणि अधिष्ठान करतो आहोत, अनुष्ठान करतो आहोत. आणि त्याच्यातला 27 हा जो आकडा आहे याचा शाबर मंत्रांशी एक संबंध आहे. तो शिकू तेव्हा कळेल. 7 आणि 2 9 9चा संबंध आहे मुळामध्ये. तर तो बघूया आपण काय आहे कसं आहे आणि ते आपण शिकणार आहोत. तो आपण 27ला चालू करतोय. सो 27 डिसेंबरला आपण असं एम ठेवूया की आपला त्याच्यातला जो एक महत्वाचा गोष्ट आहे भाग आहे तो पूर्ण करून आपण एव्हरी 27ला काहीतरी करू शकतो. आणि पुढची पौर्णिमा जेव्हा केव्हा येईल तेव्हा कळेल आपण पौर्णिमा आणि आकडे आणि शिव जे बोलत होतो ते थोडंसं तोपर्यंत जास्त क्लिअर होईल. असं छान झालं त्रिपुरीला झालं हे. तू हम्म. घेतेस ते छान झाले. कारण आजची छोटासा प्रोसेस तुझा देणार आहे का एखादा तू? असा अनुभव सांग ना की ज्याच्यामुळे आम्हाला खूप आहेत. वाटेल की या इट मेक्स सेन्स, ओके. म्हणजे की आपणही मी करायला हा हरकत नाही असं. मी माझे सांगण्यापेक्षा मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये एनझेड आश्रम आहे. एनझेड आश्रमामध्ये शाबर मंत्र ऑफिशियली युनिव्हर्सिटीच्या इथे ना डनिडनला एक युनिव्हर्सिटी आहे जिथे बौद्ध धर्माचा स्टडीज आणि असं सगळं होतं. आणि तिथल्या एका माणसाने हिंदू काय त्याला म्हणतात 16 संस्कारांवरती त्याचा एक PhD रिसर्च करत होता तो माणूस. तर त्यांनी मला बोलावलं म्हणजे फिजिकली नाही पण त्यांनी मला कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलं होतं की मला 16 संस्कारांची. तो चायनीज माणूस आहे, शिकतोय बौद्ध धर्माचं काहीतरी. त्याच्यात त्याचं काहीतरी एक पेपर प्रेझेंटेशन होतं 16 संस्कार, हिंदू 16 संस्कार, ज्याच्यामध्ये त्याला 16 संस्कारांची माहिती हवी होती. ती माहिती देण्यासाठी मी त्याला पहिल्यांदा झाले 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. सो तेव्हा त्याला मी सांगत होते आणि त्यातलं शास्त्र बेसिकली त्यांना सायंटिफिक लागतं ना सगळ्या जगाला. तर ते त्यातलं त्याला विज्ञान हवं होतं, ज्ञानाशी संबंध नव्हता. ज्ञान विज्ञान मग अशी भगवद्गीतेतलं जसं म्हटलं की त्यातलं विज्ञान काय आहे ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट आहे लोकांना. आपण ज्ञानमार्गी आहोत, आपण ज्ञान काय आहे याच्याकडे बघणार आहोत. कारण विज्ञान फॉलो करणारं जग आहे.
मग त्याला त्यातलं विज्ञान सांगितलं, ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. ते कळलं असेल नसेल तो भाग वेगळा. पण ते सगळं सांगत असताना गंमत अशी झाली, त्याला हवनं वगैरे खूप करतात हे बाहेरच्या जगातली लोक, हवनं वगैरे यावर त्यांचं. आणि चायनीज माणसं तर नॉर्थ इंडियामध्ये जेवढे चायनीज येतात तेवढे हे सगळं शिकायला, तेवढे जर भारतीय गेले असते तर भारत कुठच्या कुठे जाईल असं मला कधी कधी वाटतं, की जेवढे बाहेरचे लोक येतात तेवढे जर भारतीय गेले त्या नॉर्थ इंडियातल्या आश्रमांमध्ये तर खूप छान होईल. तर तो माणूस गेलेला होता आणि तो आश्रमांमध्ये गेलेला असल्यामुळे हा विषय तिथे पहिल्यांदा 3 वर्षापूर्वी निघाला, की तुम्ही इकडे इकडे गेलायत, मग असं असं आहे, मग दिस इज व्हॉट यू डिड देअर अँड व्हॉट यू डिड देअर इज कॉल्ड एज शाबर विद्या, इट हॅज नथिंग टू डू विथ युअर सायन्स, असं मी त्याला सांगत होते. आणि मग मग त्याला इंटरेस्ट निर्माण झाला. मग तो म्हणाला की तुम्ही शिकवू शकता का? म्हटलं युनिव्हर्सिटीला शिकवायचं तर आय कॅन डिझाईन अन ऑफिशियल प्रोग्राम आणि मग आपण तो घेऊया, असंच वर्कशॉप नको, फॉर्मॅट करूया. मग तिथे पहिल्यांदा शाबर मंत्र हा एकदम वेगळा, म्हणजे खूप पाश्चिमात्य प्रकारात मी म्हणेन वेस्टर्न स्वरूपात तो तिकडे शिकवला गेला. एक एक वर्ष तर डिप्लोमा असल्यामुळे इथे 8 महिन्यांना एक 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 सेशन करत हळूहळू चालतं सगळं. त्याच्यामुळे तो तसा शिकवला गेला. आणि त्याच्यामध्ये त्यातले काही अनुभव सांगते. तर तिथे सुरुवात झाली. मुळात एका अभारतीय माणसाने हा विषय आणला, म्हणजे होताच माझ्याकडे पण तो पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आणला. सो थँक्स टू हिम. आणि मग तो साधक होता, शिवाय विविध गोष्टींचा अभ्यास करणारा होता. तर त्यातल्या काही लोकांचे अनुभव असे आहेत की ही लोक राहतात बाहेरच्या देशांमध्ये. त्यातल्या एकाला हिमालयात जाऊन ही साधना करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि मग तिथल्या वेदर कंडिशन्स आणि हे सगळं वरती खालती असतं. तर त्याला असं काहीतरी झालं होतं. म्हणजे काही छोटी उदाहरणं देते, की त्याची फ्लाईट आहे आणि तो प्रचंड आजारी होता. प्रचंड म्हणजे शक्यच नाही, की जाणंच शक्य नाही इकडून दिल्लीला. दिल्लीला फ्लाईट होती त्याची. तर दिल्लीपर्यंत प्रवास अशक्य आहे असं असताना त्याला, मगाशी आपण काही हनुमानाच्या काही विशिष्ट शक्तींचा उल्लेख केला, तर त्याला या रोगनाशन कर्मामधल्या एका मंत्राचं, शिकलाच होता तो, शिकला तेव्हा शिकला नाही, आधीपासून शिकला होता. तर त्याने या मंत्राचा प्रयोग केला आणि रातोरात, म्हणजे तो बरा झाला का काय मला माहिती नाही, पण त्याचं असं म्हणणं, त्यांनी तो शेअर केला युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर, तो शेअर पण केला त्यांनी अनुभव. त्यांचा एक एक ग्रुप आहे, असा मीटअप ग्रुप, की त्याला अशक्य होतं जाणं. म्हणजे तो इतका बेड रिडन होता की फ्लाईट कॅन्सल करावी लागणार आणि सगळी ट्रिप कॅन्सल होणार. आणि त्याला नुसतं जाता आलं नाही, तो तिथे गेला, 15 दिवस राहिला. ऋषिकेशला गेला होता, 15 दिवस राहिला. ते संपूर्ण कोर्स म्हणजे एक तिथलं अध्ययन, तिथे आश्रमात राहणं, हे जे त्याला करायचं होतं ते करून तो परत आला. इतका त्याला, हा त्याचा शारीरिक सामर्थ्याचा अनुभव होता. दुसरा एकांचा अनुभव आहे, नर्मदा परिक्रमेला ही व्यक्ती गेली होती. ती भारतीय आहे. त्यांनी 1-on-1 काही गोष्टी शिकल्या होत्या, आत्ता नाही, त्यांनी 1.5 वर्षापूर्वी शिकलेलं. आणि मग त्या नर्मदा परिक्रमेला गेलेल्या. आणि नर्मदा परिक्रमेला सेम सेम म्हणजे हेल्थचाच विषय आला, की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही करूच शकत नाही पूर्ण, तुम्हाला परत जावं लागेल. फिटनेस तिथे चेक केला जात असेल किंवा जे काही त्यांचा डॉक्टर असेल जे कोणी, तर त्यांना अजिबात जमणार नाही असं सांगितलं असताना केवळ मंत्राच्या सामर्थ्यावर त्यांनी संपूर्ण परिक्रमा पूर्ण केली. आणि नुसती पूर्ण केली नाही, त्याच्यात त्यांना अनुभवही आले. आणि अशा काही गोष्टी घडल्या. हिमालयातले तर असंख्य अनुभव आहेत, असंख्य अनुभव आहेत. ज्या आश्रमाबद्दल आपण दोनदा तीनदा बोललो नैनितालला, तिथले असंख्य अनुभव आहेत. तिथला एक अनुभव असा आहे की अशी एक, मी नाव सांगत नाही कारण ती क्लायंट पण आहे आणि सेलिब्रिटी पण आहे, पण अशी एक व्यक्ती आहे की ज्यानं खूप आर्थिक, म्हणजे एका मोठ्या फील्डमध्ये आहेत ते, आपण ऍक्टिंगच्या फील्डमध्ये म्हणूया. आणि ते ऍक्टिंग आणि सिनेमा या फील्डमध्ये असल्यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान, इतकं की आता आत्महत्या करावी लागेल की काय, एवढं त्यांच्यावरती आर्थिक संकट आलं, कर्जबाजारी झाले होते, अमुक तमुक तमुक. तर या शाबर मंत्रांमध्ये काही लक्ष्मीचे पण मंत्र येतात, हनुमानाचे पण मंत्र येतात, ज्याचा डेटशी रिलेशन आहे, ज्याचा कर्जाशी संबंध आहे. तर या मंत्रांचं एक विद्या किंवा एक पद्धती आहे
तर ती त्यांनी केली होती आणि त्यांना एक शिवाय ऍडिशनल साधना सांगितली होती की या गुहेत जाऊन अमुक अमुक करून या 2 दिवस 3 दिवस जा असं सगळं. आणि त्याचा विलक्षण परिणाम झाला, इतका विलक्षण की ज्यांच्याकडे काहीच काम नव्हतं, साधारण पॅन्डेमिक नंतर झालेल्या गोष्टी आहेत या सगळ्या, पण ज्यांच्याकडे 2022 पर्यंत काहीच काम नव्हतं, ती व्यक्ती आज फॉरेनच्या टूर करते. नुसत्या टूर नाही करते तर 2024-25 पर्यंत फुल्ली बुक्ड अशी आहे ती व्यक्ती, म्हणजे परफॉर्मर आहे बेसिकली. त्यामुळे दॅट पर्सन इज फुल्ली बुक्ड आणि इतका आनंदात येतो माणूस, इतका स्वतः योग साधक आहे. पण तरी सुद्धा असे काही आमूलाग्र बदल घडलेले बघितलेले आहेत हे शाबर मंत्रांच्या. अशा खूप आहेत गोष्टी. तर माझे पण अनुभव नेक्स्ट टाइम मी सांगेन. काही इंटरेस्टिंग अनुभव आहेत ते डेफिनेटली सांगेन. इकडे एक एनझेड आश्रम म्हणून आहे. या आश्रमामध्ये एक जोगी शिवभक्त आहे तो माणूस. जोगी म्हणून एक हिमालयन मास्टर्स राहतात, ज्या आश्रमामध्ये बऱ्याचदा हे सगळे विषय घेतले जातात, शिकवले जातात. तर त्यांच्यामुळे म्हणजे तिथून ही सगळी सुरुवात झाली 3 वर्षापूर्वी. आणि मग आता मला असं वाटलं की आता आपण घेऊया आणि मग असं ते करून सुरुवात झाली बेसिकली. सो आपण आता पुढचं जे आपलं पहिलं डिप्लोमाचं एक अधिकृत आजचं विचारायचंय. इंट्रोडक्शन घेतलं. विल नॉट काउंट दिस एज अ सेशन, पण आपण एक ऑफिशियल सेशन चालू करू आपलं. 27 आहे ना आज. एक मिनिट. आपण ते बुधवार गुरुवार कधीही घेऊ शकतो या आठवड्यात. एक गोष्ट विचारायची आहे, की ह्याच्यातून एक फिजिकल आपलं जे काय म्हणजे आपल्या प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतात, तुम्ही म्हणाला तसं. पण आपले जर हो मेंटल प्रॉब्लेम्स असतील, फॉर एक्झाम्पल एन्झायटी अटॅक्स असतात किंवा ते आपण करू शकतो का? हो हो. हा एक माझा प्रश्न आहे. हा, सॉरी थोडंसं इंटरप्ट केलं तुमचं. मगाशी कदाचित मिस झालं असेल. शाबर मंत्रांचा महत्वाचा भाग येतो सूक्ष्म देहाच्या बाधा. मेंटल प्रॉब्लेम या सूक्ष्म देहाच्या बाधा आहेत आणि त्याचं जे परिवर्तन होतं जड देहामध्ये किंवा स्थूल देहामध्ये ते म्हणजे वेगवेगळे आजार. असं उदाहरणार्थ अँझायटी आहे, फिअर आहे, फोबिया आहे, डिप्रेशन आहे, हे सूक्ष्म देहाच्या बाधा आहेत. त्या अनेक गोष्टींमुळे आलेल्या असतील, कार्मिक असतील, काही एनर्जी लेवलच्या असतील, वेगवेगळ्या. मग त्याचा परिणाम म्हणून काय, कोणाला बीपीचा त्रास होईल, कोणाला हार्ट प्रॉब्लेम होईल, कोणाला डायबेटीस होईल, वॉटेवर, या जड देहाच्या असं. सो थोडक्यात सांगायचं तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे लॅपटॉप कसं आहे तसं शरीर एक हार्डवेअर आहे आणि तसं म्हणजे हार्डवेअर खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही ऍपलचं मोठं चांगलं लाखो रुपयांचं डिव्हाइस घेतलं आणि त्यातलं सॉफ्टवेअरच करप्ट झालं तर ते डिव्हाइस काहीही कामाचं नाही, ते भंगारात पण विकलं जाणार नाही. तसं शरीराचं आहे की हे हार्डवेअर आहे, त्याचं सॉफ्टवेअर जर व्हायरस आला त्याच्यामध्ये तर हार्डवेअर काम करत नाही. त्याच्यामुळे आपण सॉफ्टवेअर वरती काम करतो. शाबर मंत्र हे सूक्ष्म देहावरती काम करतात. अँड वन मोर थिंग, की आपण समजा हे जे मंत्र आहे ते आपल्या समजा फॅमिली मेंबर्सला काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांच्यासाठी बोलू शकतो का? फॉर हो. एक्झाम्पल एखादा आजारी आहे, एखादी व्यक्ती आजारी आहे हम्म, किंवा हम्म. तो कोणत्या तरी कसं फायनान्शियल ह्याच्यातून जातोय, क्रायसिस मध्ये आहे त्याला, तर आपण त्याच्यासाठी बोलू शकतो का? म्हणजे अगदी हो, आपण ती पद्धत शिकणार आहोत, त्याला धारणा म्हणतात. सो आपण धरधारणा ही पद्धत शिकणार आहोत की ज्याच्यात तुम्ही वैयक्तिक कुटुंबामध्ये शक्यतो कुटुंबावरतीच हे प्रयोग करा. सो म्हणजे तुमचं डिरेक्ट नातं पाहिजे असं. सो त्याच्यासाठी आपण हे शिकणार आहोत आणि म्हणजे ती पद्धत आपण शिकणार आहोत. सो दॅट टाइम यू कॅन ट्राय दॅट डेफिनेटली. सारा मॅम, एक प्रश्न होता. एक सपोज मी पेशंटला ट्रीट करते तर त्यावेळी पण आपण हे यूज करू शकतो. आता एक करू छोटीशी मुलगी शकता. ऑटिझमची हा, करू शकता. ऑटिझमची फक्त त्या व्यक्तीला न सांगता करा. मी सांगेन कसं हा, करा ते. तेच तेच, कारण ती छोटीशी मुलगी आहे, हम्म. ऑटिझम आहे तिला. छोटीशी तिला मुलगीचा पण प्रश्न मग नाही. लोकांना असं वाटेल की अरे ही बाई हा, की काहीतरी हो काय हो करते, हो जादू टोणा करते हो की हो काय हो हो. करते. त्यामुळे नाही, पण असं मग नसेल. आपण मनातल्या मनात हे मंत्र म्हणू शकतो की ते नाही, मी असे सांगेन फुटफुट. ते कसं करा ते तुम्हाला. अच्छा, ठीक, ओके. मी ते पर्सनली सांगते कसं करा. करतात, ठीक. खूप मोठे मोठे डॉक्टर करतात. काही अगदी माझ्या खास आपल्या असते वर्कशॉपला, आज नाहीये पण गायनेकोलॉजिस्ट आहे जी तिच्या हॉस्पिटलमध्ये मंत्रांचा वापर करते प्रत्येक डिलिव्हरीला.
त्याच्यामुळे असं काही नाही लोक करत नाहीत, पण मी डॉक्टर्सना जनरली सांगते की ओपनली करू नका, पण तुमचं तुम्ही हम्म. करा. आता सध्या मी म्हणजे ललित सहस्त्रनाम म्हणता म्हणता करते, कारण ते हा, सर्वांनाच माहित. परफेक्ट. हा, अगदीच. काही पण त्याचा त्यात ते मला जर कसं की ते सिव्हिलाइज्ड आहे, त्यामुळे ते चालू हा शकतं. सिव्हिलाइज म्हणून मग हे असं जर मला जर माहित असेल मंत्र आणि मी स्वतः मनात म्हणून करेन, हो तर हो, इफेक्ट विल बी लाईक इमिजिएट अँड नक्कीच. बेटर. नक्कीच. आता तुम्हाला हा फरक कळेल की कोणे एके काळी आपण साधारण 15-20 वर्ष मागे जाऊया, की 15-20 वर्ष मागे जाऊन तर तुम्ही असं होम हवन करताय, अग्निहोत्र करताय आणि घरात काहीतरी मंत्र मंत्र म्हणताय, तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, की अरे बापरे, ही बाई काय नादाला लागले, ही काय हे करत बसले, किंवा हे काय, म्हणजे असं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि आता हवन हा मोस्ट स्टायलिश प्रकार झालाय, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती हवन करतात, हा एक ट्रेंड आहे, हा एक फॅशन ट्रेंड झालाय. सो 20 वर्ष जायला लागली वेद आणि पुराणांना, तर शाबर मंत्राला अजून 20 वर्ष तर आरामात जातील. त्यामुळे हा ट्रेंड येईल, तो ट्रेंड यायच्या आधी आपण खूप रेडी असू. तर तसं प्रत्येक गोष्टीचं आहे, की हे जे आउटडेटेड आणि जे ओल्ड फॅशन आणि जे काहीतरी ट्रेडिशनल असं म्हटलं जातं, तेच एक खूप असं काय म्हणूया मॉडर्न फॉर्मॅटमध्ये समोर येतं. हा हा जगाचा नियम आहे. पृथ्वी गोल आहे, त्यामुळे कुठे जात नाहीत गोष्टी, त्या फिरून परत आपल्याकडेच येतात. तर तसे शाबर मंत्र पुढच्या 20 वर्षात येतील. असं लक्षात घ्यायचं की धार्मिक धार्मिक संदर्भ देत नाही, गोष्टीचा संदर्भ देते, की आता अयोध्याची गोष्ट आहे, एक त्याची एक हिस्ट्री आहे. तर उदाहरणार्थ, जेव्हा शक्तींना उद्धृत होऊन त्या शक्तींना स्वतःची स्थापना करण्यासाठी हा जो एक कालावधी जातो, तो जेवढा मोठा आहे, हा कलियुगाचा कालावधी आहे. की त्या गोष्टी तेव्हाच स्थापना होतात जेव्हा त्याची जगाला गरज आहे. संभवामी युगे युगेची बॉटम लाईन काय आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारते, की जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा खरोखर माझी गरज लागेल, तेव्हा मी येईन. मी उठसूट उभा नाही राहणार आहे तुमच्या दिमतीला, पण जेव्हा खरोखर मला कळेल की आता तुमचं सगळं कंट्रोल बाहेर आहे, आता तुम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा मी येईन. त्याच्यामुळे जेव्हा एखादी घटना घडते, जी ऐतिहासिक घटना म्हणून जगाच्या इतिहासात नोंदवली जाईल, असं जेव्हा धर्माचे संस्थापक किंवा धार्मिक शक्ती व्यक्ती म्हणतात, त्यातला धर्मभाग सोडून द्यायचा, त्या घटनेकडे आध्यात्मिक साधना किंवा साधक म्हणून बघायचं, की ही घटना घडते आहे, याचा अर्थ या प्रकारच्या शक्ती इथून पुढच्या 20 काळात उदयाला येतील, असं त्याचं दॅट इज अ स्थापना. तो एक टर्निंग पॉइंट ठरेल अनेक अर्थी. तर एक साधक म्हणून त्याच्याकडे बघायचं. आपण द हिलिंग लॅब आणि संवाद दोन्हीमध्ये धर्म हा विषय कधीच घेत नाही, कुठल्याच धर्माचा आपण प्रसार करत नाही, पण साधनेचा प्रसार नक्की करतो. तर त्या